गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। गुढिया तोरणे गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। तुका मने छंदे तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे। किंवा येणे वेधिले गोविंदे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहित पाने मंडनं मंडनाना। तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुकारामांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। काय माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्तासी आपोलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा। मस्तक माझा पायावरी वार करे संतांच्या। घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा। दीन दुर्बळाची देवा देवा दीन दुर्बळाची देवा। घ्यावे घ्यावे दीन दुर्बळाची देवा। दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा। घ्यावी माझी सेवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा। दीन दुर्बळाची देवा। दीन दुर्बळाची देवा। घ्यावे घ्यावे माझी सेवा दीन दुर्बळाची देवा। दीन दुर्बळाची देवा। हे दीन दुर्बळाची देवा। वंशीभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा धरुण बिंब फलाधरुष्टा। पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने।
संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिमि विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे। प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग महान नामधारक जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्रीमंत श्री देवनिवासी जगद्गुरु श्री तुकोबराय महाराज श्री महाराजांच्या पवित्र अशा अभंग गाथेतील 4 चरणांचा काल्याच्या प्रसंगातील गोकुळातील आनंदाचं वर्णन जगद्गुरु श्री तुकोबराय महाराज या अभंगाच्या माध्यमातून प्रगट करतात। भगवान कृष्ण कन्हैयाच्या जन्मानंतर गोकुळामध्ये जो काही आनंद आहे, गोकुळातलं जे सुख आहे, त्या सुखाचा उल्लेख जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये प्रगट करतात। किंवा असंही म्हणता येईल, गोकुळातली माणसं का आनंदी आहेत त्याचं कारण तुकोबराय सांगतात। भगवान परमात्मा गोकुळामध्ये येतात, प्रगट झाले, अवतीर्ण होतात, म्हणून गोकुळातली माणसं आनंदी आहेत। आणि आनंदाच्या भारात त्यांनी काय काय केलंय याचा विचार तुकोबराय या अभंगामध्ये प्रगट करतात। सेवेला आरंभ करण्यापूर्वी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आहात त्याची आपण प्रत्येकाला पूर्णपणे कल्पना आहे। भगवान श्री पंढरीनाथांच्या या पवित्र अशा कृपा आशीर्वादाने थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पवित्र असणाऱ्या शिरा गावामध्ये महान भगवत भक्त राजश्री हनुमंतरांच्या या पवित्र अशा दरबारामध्ये गेली 48 वर्षापासून चालत असणारा हा नामचिंतन सोहळा भक्ती महोत्सव आणि या 49व्या वर्षामध्ये मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमाने, मोठ्या भावयुक्त अंतःकरणाने पदार्पण करत असताना आज या सांगतेच्या दिशेने आपण वाटचाल करत आहात। या उत्सवाच्या निमित्ताने भगवान श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या कथेचा विचार आपण गेली 7 दिवस या ठिकाणी श्रवण केला। तुकोबरायांचं चरित्र हे अत्यंत सुंदर आहे। सकल संतांच्या चरित्रापैकी तुकोबराय एक असं जीवन आहे, एक असं चरित्र आहे की ते चरित्र आम्हाला खूप जवळचं वाटतं। थोडा आवाज द्यायला, अत्यंत जवळचं ते चरित्र आम्हाला वाटायला लागतं। आणि ते चरित्र आपण या ठिकाणी गेली 7 दिवसापासून श्रवण केलेलं आहे। ज्यांच्या श्रीमुखातून आपण ही कथा श्रवण केली, त्यांच्या अमृतवाणीने आपण ही कथा श्रवण केली। आपल्या परिसरातील एक तरुणांपैकी आम्ही ज्यांच्याकडे पाहत असताना एक अभ्यासू कीर्तनकार म्हणून पाहतो, ज्यांनी साधनाही केली आणि आपल्या अभ्यासाच्या बळावर या ठिकाणी हा सेवेचा योग त्यांच्याही जीवनामध्ये प्राप्त झाला। आणि तुकोबराय चरित्र कथा आपण सर्वांनी श्रवण केली। आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण वैभव महाराज सोनवणे त्यांच्या मुखातून आपण ही कथा श्रवण केली। आणि या उत्सवासाठी आपण उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी, पुरुष मंडळी, परिसरातून तथा गावातून जमलेली वारकरी, जीवनातील शुद्ध अंतरंग साधना करणारी भाविक श्रद्धेय आपण सर्व गुणीजन वारकरी मंडळी, प्रवचनकार, कीर्तनकार, गायकवृंद, मृदंगवादक मंडळी, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात। गायनाच्या क्षेत्रातील ज्यांनी आपलं एक नाव निर्माण केलं, आमचे बाळासाहेबजी महाराज आहेत, आमचे बबरुवानजी महाराज आहेत, शंकरजी महाराज आहेत, व्यंकट महाराज आहेत, सदाशिव तात्या आहेत, आमचे व्यंकट अण्णा, आपण सगळीच मंडळी, आमचे काका आहेत, आपण सर्व मंडळी, आबा असतील, भाऊ असतील, आपण महाराज असाल, आपण सगळीच आपल्या सर्वांच्या पवित्र अशा सान्निध्यामध्ये मृदंगाची ज्यांची अत्यंत सुंदर साथ लाभत आहे आमचे प्रसादजी महाराज, नंतर लाभणार आहे संकेत महाराज अर्धा कीर्तनानंतर, आपण सगळी मंडळी आपणा सर्वांच्या पवित्र अशा उपस्थितीमध्ये आणि या उत्सवाचं, या काल्याचं, चिंतनाचं जे चित्रीकरण करत आहेत यूट्यूबवरती अभंगवाणी नावाचं चॅनल आहे, अभंगवाणी, आणि त्या अभंगवाणी चॅनलवरती अनेक सुंदर कीर्तन, अनेक प्रवचनं, अनेक कथा आपल्याला ज्या श्रवण करायला मिळतात, ऐकायला मिळतात, ते अभंगवाणीचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या विचाराने आजचा हा आनंदाचं कीर्तन आहे, प्रसादाचं कीर्तन आहे। आणि या उत्सवाच्या निमित्ताने आपण मंडळी उपस्थित आहात, मोठ्या प्रेमाने आपण भगवान श्री कृष्ण कन्हैयाच्या कथेचा विचार करणार आहोत। विठ्ठल 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 हरे विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल हरे
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. जगद्गुरु तुकोबराय महाराज या अभंगातून गोकुळातली स्थिती प्रगट करतात. गोकुळामध्ये जो काही आनंद आहे त्या आनंदाचं वर्णन तुकोबराय अभंगामध्ये प्रगट करायला लागले. खरं म्हणजे आजचं कीर्तन हे चिंतनाचं कीर्तन आहे. आजचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे. आजचं कीर्तन हे काल्याचं कीर्तन आहे. याला प्रसादाचं म्हणा, याला काल्याचं म्हणा, किंवा याला आनंदाचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजचं हे कीर्तन आनंदाचं कीर्तन आहे. आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाला आनंद आहे, सर्वांना आनंद आहे. आज गावामध्ये असा एकही व्यक्ती तुम्हाला सापडत नाही की त्याला दुःख असेल, तो नाराज असेल. प्रत्येकाला आनंद आहे. कारण एका गावामध्ये एका प्रकारची लोक नसतातच. हो, तुकोबराय बोलतात प्रकाराचे तीन, तुका म्हणे केले जन. तीन प्रकारचे लोक आम्हाला पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये गोकुळातली परिस्थिती प्रगट करतात. गोकुळाच्या वातावरणाचा जो आनंद आहे तो आज प्रत्येक गावात आनंद आहे. कारण आजचं कीर्तनच आनंदाचं कीर्तन आहे. प्रकाराचे तीन, तुका म्हणे केले जन. तीन प्रकारची लोक आम्हाला पाहायला मिळतात. सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. सात्विक, राजस आणि तामस. पण आजच्या कीर्तनामध्ये सर्वांना आनंद आहे, सर्वांना. आज सात्विक लोक आनंदी आहेत, आज राजस लोक आनंदी आहेत आणि आज तमोगुणी लोक सुद्धा आनंदी आहेत. तुम्हाला काहींना प्रश्न पडेल, सात्विक लोकांना आनंद कसा, राजस लोकांना आनंद कसा आणि तमोगुणी लोकांना आनंद कसा? त्याचे उत्तर सांगून पुढे चलतो. सात्विक लोकांना आज आनंद वाटतंय कारण ते मुळात सात्विक आहेत. त्यांना कथा, कीर्तन, प्रवचन, भक्ती, ज्ञान, वैराग्य हे आवडतं. साधनेने आरूढ करणारी ती माणसं, साधनेच्या बळावर साध्याकडे प्रवास करणारी ही माणसं आहेत, सात्विक आहेत. मुळात त्यांना आवड आहे म्हणून त्यांना आनंद आहे. ठीक आहे. राजस लोक आज आनंदी आहेत, त्यांना आज बरं वाटतंय का? रजोगुणी त्याला म्हणा. काही लोकांना वाटतं आज कीर्तनामध्ये खोड्या ऐकायला मिळतील, काहींना वाटतं आज गवळणी ऐकायला मिळतील, काहींना वाटतं चोऱ्या ऐकायला मिळतील, देवाने चोऱ्या केल्या, हे सर्व ऐकायला मिळतं, जरा मस्त वाटतं, आनंद वाटतो म्हणून रजोगुणी लोक आज आनंदी आहेत. पण एक प्रश्न मोठा आहे, तमोगुणी लोकांना आज आनंद कसा? तमोगुणी कोणाला म्हणावं? तमोगुणी त्याला म्हणा, टाळ वाजलं की ज्याचं अंग खासतंय त्याला तमोगुणी म्हणा. ज्याला टाळाची ॲलर्जीच आहे, नकोच वाटते ती कटकट, पण आज ते सुद्धा आनंदी आहे. का? ते एकच विचार करते, गेली 8 दिवसापासून जी कटकट चालली आहे ती आज संपत्या म्हणते, पण त्याला बरं वाटतं, त्यालाही आनंद आहे. आज सर्वांना आनंद आहे. हो, आज आनंदाचं कीर्तन आहे. आज हे प्रसादाचं चिंतन आहे. प्रसाद काय करतो? मनुष्य जीवनातील दुःख नष्ट करायची ताकद ही प्रसादामध्ये आहे. आणि म्हणून या उत्सवाच्या निमित्ताने आज हा काल्याचा प्रसंग आहे. उत्सवाची सांगता ही काल्याच्या चिंतनाने होते. हा एक विचार मनाशी धरून आपण या चिंतनाकडे प्रवृत्त होतोय. जगद्गुरु तुकोबराय गोकुळातील आनंदाचं वर्णन करतात. खरं म्हणजे गोकुळामध्ये आज खूप आनंद आहे. आनंद नको, मला दुःख पाहिजे असा एकही व्यक्ती आम्हाला शोधून सापडत नाही. मद लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. खरं म्हणजे आमची धावपळ आनंदासाठीच आहे ना. आमचं हे सगळं पळणं, आमचं फिरणं, आमचं जगणं हे एकंदरीत केवळ सुखासाठी आहे. आम्हाला आनंद पाहिजे, आम्हाला सुख पाहिजे, आम्हाला समाधान पाहिजे, याच्यासाठीच आम्ही जगायला लागलो. एकंदरीत मनुष्याला काय हवंय? आनंद आहे. खरं म्हणजे माणसाच्या काही मूलभूत गरजा सांगितल्या गेल्या. काय काय लागतं माणसाला? कारण मनुष्य कोणतंही कर्म करत असताना त्या कर्माच्या मोबदल्यात मला काय मिळतंय याचा विचार केल्याशिवाय कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही. ही मनुष्याची एक रीत आहे. एखादं काम करत असताना त्या कामाच्या पश्चात मला काय मिळणार आहे हा विचार माणसं अगोदर करतात आणि मग त्या कामामध्ये प्रवृत्त होत असतात. आमच्या काही अपेक्षा आहेत, अनेक अपेक्षा आहेत लोकांच्या, खूप अपेक्षा आहेत. त्यापैकी माणसाच्या काही मूलभूत 3 गरजा सांगितल्या गेल्या, जे आम्हाला लहानपणी शाळेतही शिकवल्या गेल्या. माणसाच्या 3 मूलभूत गरजा कोणकोणत्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. या 3 मूलभूत गरजा आम्हाला शाळेत शिकवल्या गेल्या. हे लागतं माणसाला, अन्न लागतं, वस्त्र लागतात आणि निवारा लागतो. हे आम्हाला पाहिजे, याची गरज आहे, याच्यासाठी आमची धावपळ आहे. आता ऐका, खरं म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा हे एकेकाळी खूप कमी होतं. माझ्या पुढे आजी अशी काही जुनी माणसं थांबलेत, काही जुनी माणसं बसलेत की त्यांनी हे सगळं उपभोगलंय, त्यांनी हे सगळं अनुभवलंय. अन्न खूप कमी मिळायचं, वस्त्र खूप कमी असायचे,
निवारा सुद्धा खूप कमी असायचा. अन्नाचा विचार कराल, हे गव्हाचं पुरणाचं कधीतरी एखाद्या श्रीमंताच्या घरी एखाद्या सणाच्या निमित्ताने माणसांना पाहायला मिळायचं. मी खायला म्हणत नाही, पाहायला. श्रीमंतच खायचे, गरिबांना तर हे फक्त बघायलाच मिळायचं. उत्सवाच्या शेवटी काल्याच्या कीर्तनातच लोकांना काहीतरी चांगलं खायला मिळायचं. आजही जुनी माणसं आहेत, हायब्रेटवर माणसं जगायची, अन्न कमी होतं. एक काळ असा होता, वस्त्र सुद्धा खूप कमी होती, कपडे तर कुठे जास्त होते. एकच सदरा असायचा, दिवसभर तोच घालावा, संध्याकाळी तोच पिळून टाकावा, सकाळी पुन्हा तोच अंगावरती घालावा. कपडे कमी होते, निवाराही खूप कमी होता. केवळ 4 पत्राचं घर असावं एवढीच माणसांची स्वाभाविक अपेक्षा असायची, फार नव्हती. पण ऐका, काळ बदलला, सगळं बदललं. आज आमच्याकडे अन्न कमी नाही आहे, आज आमच्याकडे वस्त्र कमी नाही आहेत, आज आमच्याकडे निवाराही कमी नाही, खूप वाढलं. किती वाढलं अहो, आज प्रत्येकीच्या घरी कमीत कमी 1-2 किलो अन्न टाकून द्यावं लागतं, एवढं अन्न आमच्याकडे शिल्लक आहे. आज किती शिल्लक आहे. बरं, वस्त्र कमी आहेत का? अहो खूप आहेत. या जर ड्रेसचा नंबर आज आला, आज जर हा ड्रेस अंगावरती घातला तर याचा नंबर कदाचित एका महिन्यानं येतंय, तेही आणला तर, आणावा वाटला तर, तेही येत नाही. एवढे कपडे आपल्याकडे. आमचे गुरुजी सांगतात, एखादी जर मावशी लग्नाला निघाली आणि साडी कोणती घालावी म्हणून जेव्हा ती कपाटाकडे जाते, कपाट उघडते आणि कपाट उघडल्यावर जेव्हा कपाटातील साड्याचा ढीग हिच्या अंगावर पडते, त्या ढिगात हिला हुडकावं लागतंय, मावशी कुठं आहे. एवढ्या साड्या झाल्या आमच्याकडे, एवढे वस्त्र आहेत, एवढे कपडे आहेत, कमी नाही आहेत. ऐका, वस्त्र खूप आहेत, पण निवारा तर कुठं कमी आहे. निवाराही खूप आहे. 4 पत्र्याचं घर असावं एवढी आमची अपेक्षा असायची. आज 4-4 मजली इमारती आहेत. ऐका, बदल काय झाला. बदल आत्ता सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये अन्न कमी होतं, आज अन्न खूप आहे. पण फरक काय पडला, पूर्वीच्या काळी अन्न कमी होतं, पण त्या कमी अन्नामध्ये लोकांची पोटं भरायची, पोट भरून लोक राहायचे. आज अन्न खूप आहे, पोटच भरणा. डॉक्टर म्हणते हे खाऊ नका, गोड खाऊ नका, तिखट खाऊ नका, आंबट खाऊ नका, गव्हाचं खाऊ नका, बाजरी खाऊ नका, बटाटा खाऊ नका, वांग्याकडे तर बघूच नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका. ह्याला फक्त आता मातीच खाऊ नका म्हणायचं राहिलंय, बाकी काही नाही. आज भरपूर आहे, खाता येत नाही. आज कपडे खूप आहेत. ऐका, पूर्वीच्या काळी वस्त्र कमी होते, पण जेवढी होती तेवढी अंग भरून होती. आज वस्त्र खूप आहेत, पण एवढी वस्त्र असून सुद्धा आज आमचं अर्ध अंग उघडच आहे की. किती शोकांतिक आहे. ऐका, पूर्वीच्या काळी निवारा कमी असायचा, 4च पत्र्याचं घर असायचं, पण दारात जर पाहुणा आला तर घरातली माणसं त्याला आग्रह करायची, 4 दिवस जायचं नाही, आग्रह करून त्याला ठेवलं जायचं. हो, 10x10च्या खोलीमध्ये 5-5 माणसं मोठ्या प्रेमानं आनंदानं राहायची, झोपायची. आज 4-4 मजली इमारती आहेत, पण घरात कुत्रं थांबायला तयार नाही. एवढा बदल झाला. हे सगळं लागतं आम्हाला. या सगळ्या आमच्या अपेक्षा आहेत, या सगळ्या आमच्या गरजा आहेत, आणि अपेक्षेपोटीच आम्ही जीवन जगायला लागलो. पण कोणी म्हणेल महाराज आम्हाला अन्नाची गरज नाही, कोणी म्हणेल आम्हाला या वस्त्राची गरज नाही, कोणी म्हणेल आम्हाला निवाऱ्याची गरज नाही. पण जगामध्ये असा एकही शोधून सापडत नाही की तो असं म्हणेल मला आनंदाची गरज नाही. विडाला विडा आम्हा प्रत्येकाला आनंद पाहिजे, आणि एकंदरीत आनंदासाठी आमचं जीवन चाललंय. आम्ही खूप दुःखी आहेत, आम्ही खूप दुःखी आहेत. आमच्या एवढं दुःख जगामध्ये कोणाकडे नसेल, एवढे माणसं दुःखी आहेत. हो, आम्हाला आनंद मिळत नाही. आनंदासाठी आमची धावपळ चालली, आम्ही प्रयत्न करायला लागलोत, आतोनात आमचे प्रयत्न चाललेत, पण ते मिळत नाही. काय मिळत नाही? ज्या ज्या ठिकाणी आनंद मिळेल म्हणून आम्ही अपेक्षा लावावी, त्या प्रत्येकाच्या पश्चात आम्हाला परत जर काय मिळत असेल, दुःखच मिळतं, दुःखच मिळतं. जिथं जिथं म्हणून आम्ही प्रयत्न करावे आनंदासाठी. हो, वस्तू, व्यक्ती आणि पदार्थ या तिघांवर आम्ही प्रेम केलंय. कशासाठी? आनंदासाठी, बाकी काही नाही. वस्तूवर आमचं प्रेम आहे, आनंद मिळेल म्हणून. व्यक्तीवर आमचं प्रेम आहे, आनंद मिळेल म्हणून. पदार्थावर आमचं प्रेम आहे, आनंद मिळेल म्हणून. पण ऐका, या तिघांनीही आम्हाला परिणामी आणखी दुःखच दिलंय. वस्तूवर प्रेम करा,
ती वस्तू तुम्हाला परिणामी दुःखच देते. दुःखच आहे. कितीही प्रेम करा, माझी वस्तू आहे, माझी गाडी आहे, खूप प्रेम आहे माझं माझ्या गाडीवरती, खूप प्रेम. त्याला धुणं काय, त्याला जपणं काय, त्याला सांभाळणं काय, खूप प्रेम. किती दिवस? जोपर्यंत ती इंजन काम काढत नाही तोपर्यंत. एकदा तिने इंजन काम काढलं, कधी हिला फुका वाटते, विका वाटतं, नवीन घ्या वाटतं. वस्तूवरचं प्रेम संपलं, नाही टिकत. ऐका, पदार्थावर प्रेम करा. पदार्थावर किती दिवस? एखादा जामून खात असतो, आवडतं जामून एखाद्याला, वाडा ह्याला जामून, वाडा 10 वाढले, सगळ्याला 5-5, ह्याला एकट्याला 10 आवडतात ना, काय अडचण नाही. हे नाही 10 हाणले, पुन्हा दुसरा आला, अरे तुझ्या आवडीचा पदार्थ आहे, अजून 5 घे, अजून 5 दिले, 15 झाले. पुन्हा तिसरा वाडेकरी आला, अरे रामभाऊ तुम्ही बसलात का? बरोबर. अरे जामून आवडतात ना, आपल्या हाताने घ्या 5. किती झाले? 20 झाले. मला फक्त वाढायचे, करायचे नाहीत, मला काय अडचण आहे, फक्त द्यायचे. 20 झाले. अजून तिसरा कोणतरी येतो, रामभाऊ अरे तुम्ही बसलात, तुमचा आवडता पदार्थ या जामून आहे, जामून घ्या. पुन्हा 4-5 टाकावे, 25 झाले. मग कीर्तन झालेलं असतंय, पंक्तीतून महाराज निघालेले असतात. मग तेवढ्यात महाराजांना बघायचं, रामभाऊ बसलेत, लाडके आहेत आपले, रामभाऊ तुम्ही बसलात, काय लागला? अरे माझ्या हाताने जामून घ्यावं लागतात. मग शेजारचं म्हणते, वा वा महाराज वाढालेत का? रामभाऊ नाही म्हणायचं नाही, महाराजाचा मान ठेवायचा. ह्याचा नाही इलाज झाला. मग महाराजांना 5 वाढावे, 25 आणि 5 30 हाणले. हाणते तो माणसं 30 जामून खाल्ले. आणि मग पुन्हा महाराजांसंग एक टाळकरी असते, गायक आलेला, ते म्हणते घ्या की आपल्या हातानं 2 तर घ्या. आणि मग ते 2 घ्यायचे, 32 झाले. मग रामभाऊ आता एकदम इथपर्यंत जामून येते, आता नको असं वाटतंय, नको वाटायला लागतंय. थोड्यात गावातला एक माणूस येते, रामभाऊ आपल्या हाताने घ्यावं लागतंय. एवढं बिघडतंय ते, एवढं बिघडतंय. ते म्हणते, हे बघ तू जर आता ताटात जामून ठेवला, तुलाच ठेवतो बघ म्हटलं. आता आवडता पदार्थ की नाही, आता नको वाटतं की नाही, नको. किती मर्यादा ना, त्याला लिमिट आहे. कुठंतरी थांबतात माणसं. कितीही पदार्थ आवडत असला, एक दिवस असा येतो, तो पदार्थ आम्हाला नकोसा वाटायला लागतो. पदार्थाने दुःख दिलं, वस्तूने दुःख दिलं, चला ना व्यक्तीकडे. आम्ही माणसांवर प्रेम केलं, खूप प्रेम केलं आम्ही माणसांवर. माणसावर प्रेम करावं, माणसाने तर आम्हाला परत काय दिले मला सांगा ना. बापाचं मुलावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम करावं. बापानं आतोनात लेकावर प्रेम करावं. अहो भागवतामध्ये आत्मदेव ब्राह्मण मरायचा चालला होता मुलगा नाही म्हणून, पण ज्या ब्राह्मणाला मुलगा झाला त्या मुलाने परत बापाला मारावं, तो परत मरायचा चाललाय. कशासाठी? मुलगा आहे म्हणून. मुलावर कितीही प्रेम केलं, मुलगा आम्हाला सुखच देतो कोण सांगते? नाही शक्य. एक वाक्य आपलं पुढं ठेवतो. या 2025च्या काळामध्ये मुलं नाहीत म्हणून जेवढे बाप दुःखी आहेत की नाही, ऐका, 2025 मध्ये मुलं नाहीत म्हणून जेवढे बाप दुःखी आहेत, त्यापेक्षा जास्त बाप मुलं आहेत म्हणून दुःखी आहेत. बघा, नको वाटायला लागलेत माणसांना, पोरं अंगावर धावतायत, मारा लागले, शिव्या देऊ लागलेत. ऐका, व्यक्तीवर प्रेम करा, ती व्यक्ती आम्हाला दुःख देते. कोणावरही प्रेम करा. हो, पत्नीवर आम्ही प्रेमच केलंय की, निष्ठावंत पत्नीवर प्रेम करावं. आम्ही किती प्रेम करावं, आनंदानं पत्नीवर प्रेम केलं. तो कोबऱ्या बोलतात, तिनं तर आम्हाला काय दिलंय. महाराजांची भाषा आहे, बाईल म्हणता खर मरता रे बाईल म्हणे 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 खर मरता रे नाचले हे घर तुमको निया नासिले
बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले हे घर तुमकोनिया. तिला वाजवत घरी आणावं. ती सुद्धा पत्नी म्हणते हे म्हातारं कधी मरतय, सगळं घर थुंकून थुंकून खराब करून टाकले. म्हणजे मी तर तुम्हाला घाबरून म्हातारा म्हणलोय बरं, तुकोबर आहे म्हातारा म्हणत नाहीत. मग बाईल म्हणे खर, खर म्हणजे हे खरं आहे नाही, म्हणजे खर गाढव हे खरं आहे, म्हणजे तुम्ही गाढव हे खरं नाही. ऐका, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिल हे घर तुंकून या. आमच्या घरातली अवस्था आहे. लक्ष द्या, आम्ही जिथं जिथं म्हणून प्रेम लावावं, त्या प्रेमाच्या पश्चात आम्हाला दुःखच मिळालंय. का दुःख मिळतंय? एकाच वाक्यात विषय संपवतो. सगळीकडे आम्ही प्रेम लावावं, सगळीकडूनच दुःख मिळतंय. त्याचं एक उत्तर आहे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, सगळे दुःखी, सगळे अपूर्ण आहेत. आणि सगळेच अपूर्ण असल्यामुळं जीव कधी पूर्ण होत नाही. त्याचं उत्तर सांगतो, जीव तसा मुळात अपूर्ण आहे. आणि या जर जीवाला वाटत असेल आपण पूर्ण व्हावं, तर अपूर्णाने अपूर्णाकडे जाऊन चालत नाही, तर पूर्ण होण्यासाठी अपूर्णाने कधीतरी पूर्णाकडे जावं लागतं. विडाला आणि या जगतामध्ये दोन तत्व केवळ पूर्ण आहेत. एक देव पूर्ण आहे आणि दोन देवमान्य संत पूर्ण आहेत. म्हणून संत आनंदी आहेत. संतांची अवस्था नित्य आनंदमय आहे. देव आनंदी आहे आणि साधू आनंदी आहेत. देवाबद्दल बोलत असताना आनंदात व नित्य निरामय जे का निज ध्येय योग्यांचे तो देव आहे. किंवा भागवताच्या आरंभीच एक श्लोक आहे बघा, कोणता? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो सत आहे, तो चित आहे, तो आनंद घन आहे. म्हणजे देवाकडे आनंद आहे. सुखा लागी जरी तरीसे तळमळ, तरी तू पंढरीसी जाय कवेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. देवाकडे आनंद आहे. आणि दोन, या जगाच्या पाठीवर संतांकडे आनंद आहे, संतांकडे सुख आहे. हो, तुकोबराय बोलतात, सुख वसे हिची ठाई बहु पायी संताचे, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो. सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर पडू घ्या रे तुम्ही, नका तर पडू घ्या रे तुम्ही. तुका म्हणे आनंदाचे लाडू, नका तर पडू घ्या रे तुम्ही, नका तर पडू घ्या रे तुम्ही. खातो आनंदाचे लाडू. आधीच विसरलो बघा मी. हा, ते खायचंच ध्यानात आहे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, सर्व सुखले आलो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत सो. संतांकडे आनंद आहे, देवाकडे आनंद आहे. साधू आनंदमय आहेत. साधूकडे कधीही बघा, साधू प्रसन्न आहेत. साधू नित्य निरामय या अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. अहो, कसलं दुःख नाहीये त्यांच्याकडे, कसलंच नाही. खरं म्हणजे संत त्याला म्हणा, आपली पत्नी मेली तरी बरं झालं म्हणावं लागतं. ही संतांची अवस्था आहे. वा वा. साधू त्याला म्हणा, स्त्री एक अन्न करता मेली, मुलांना खायला अन्न नाही, मुलांना घालायला वस्त्र नाहीत. ही अवस्था ज्यांच्या घरात आहे, पण त्यांनी सांगावं बरे झाले देवा, बरं झालं. म्हणजे
म्हणजे दिवाळं निघाल्यावर बरं झालं म्हणावं लागतंय हे कदाचित तुकोबराने आम्हाला सांगितलंय. आम्ही दिवाळ्याला बरं म्हणत नाहीत, आम्ही दिवाळीला बरं झालं म्हणतो. बरं झालं दिवाळी आली यावर्षी. ऐका, हे दिवाळं निघालं तरी संत बरं झालं म्हणतात. किती उंच अवस्था आहे. आपण ऐकलंय चरित्र तुकोबरायांचं. एक एक भाव तुकोबरांच्या जीवनातील एक एक प्रसंग हृदयाला स्पर्श करणार आहे. एवढं उंच जीवन श्री जगद्गुरु तुकोबरायांचं आहे. मी बोलतोय काय, संत हे आनंद आहेत. देवाकडे आनंद आहे आणि साधूकडे आनंद आहे. तुका म्हणे तेथे सुखा काय उने राहे समाधाने चित्ताची. संतांची अवस्था आनंदमय आहे. कुणीतरी पाहिलं हे सर्व गोकुळातली अवस्था सुद्धा आनंदमयच आहे. सगळी गोकुळातली प्रजा आनंदी आहे. हो, गोकुळात कसलं दुःख शिल्लक नाही, सगळे आनंदमय आहेत. आणि कोणीतरी विचारलं, बाबा गोकुळामध्ये एवढा आनंद आहे, या गोकुळातील आनंदाच्या वातावरणाचं कारण तरी काय आहे? कशामुळे गोकुळामध्ये आनंद आहे? याचं उत्तर जगद्गुरु तुकोबर आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, आनंदाला नेमकं कारण काय ते कारण सांगितलं. बाळकृष्ण नंदा घरी, नंदाच्या घरामध्ये भगवान कृष्ण कन्हैया अवतीर्ण होतात, म्हणून गोकुळामध्ये आनंद आहे. आनंदल्या नर नारी, सर्वांना आनंद आहे. गोकुळातील आनंद खरं म्हणजे भगवान परमात्मा प्रगट झाला की आनंदच होणार आहे. आनंदमय जर प्रगट होत असेल, आनंद अवस्था जर प्रगट होत असेल तर आनंद वातावरण का नसणार आहे? म्हणून सगळीकडे आनंद आहे, सगळीकडे आनंद. मुळात प्रश्न पडतो, देव आला, कशासाठी आला, का आला? तसे देवाच्या अवताराची अनेक कारणं सांगितली. आपण जे नेहमी पाहत आलो, भगवान परमात्मा उगीच येत नाही. येण्यामध्ये तिघांचा समावेश आहे. तिघजण येत असतात. जीव येतो, संत येतात आणि देव येतो. पण तिघांच्याही येण्याची कारणं मात्र भिन्न भिन्न आहेत. जीवाची इच्छा असो अथवा नसो, जीवाला यावं लागतं. संत त्यांच्या मनाने येतात आणि देवाला मात्र आणावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. जीवाची इच्छाही त्याच्या येण्याच्या मध्ये नाही आणि जाणंही त्याच्या हातात नाही. जीवाचं येणं जाणं हे त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. जीवाच्या येण्यासाठी आणखीन 3 कारणं सांगितले. कर्म, पापपुण्य आणि वासना. हे वाढवायचं नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. ऐका, जीवाचं येणं त्याच्या हातात नाही, जाणं त्याच्या हातात नाही. संत त्यांच्या मनाने येतात आणि त्यांच्या मनाने जातात, पण देवाला मात्र आणावं लागतं. आणला ही रूपावळे करुणी खळे हरिदासी. भगवान परमात्मा येतात, त्याला आणावं लागतं. आणल्यावर तो येतो. मग कोण आणतं? संतांनी आणावं, आग्रह करून आणावं. पण असंच नाहीत आणत ते. त्याला हे 3 कारणं सांगितले. धर्माचं रक्षण, दुष्टांचा नाश आणि संतांची सेवा. हे 3 कारणं आहेत. धर्माचं रक्षण करायला तो येतो. गोस्वामी तुलसीदास महाराज याचं खूप गोड वर्णन करतात. महाराज सांगतात, हरी जप जप होई
धर्म के हानि बाढ़ही अधम असुर अभिमान तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरहि कृपा निधि सज्जन पीरा राम सिया राम बोलो जय जय राम श्री राम जय जय राम। तो ये तो राम आएंगे आएंगे राम आएंगे कशासाठी येतो? तर येण्याचं कारण वेगळं आहे का? धर्माचं रक्षण करण्यासाठी तो येतो। धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना। दुसरं कारण आहे दुष्टांचा नाश आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे संतांची सेवा। मला हे वरची दोन्ही कारणं काही फार महत्त्वाची वाटत नाहीत। म्हणजे धर्माचं रक्षण आणि दुष्टांचा नाश त्याच्याकरता देवाला यावं लागतं काही गरज नाही। म्हणजे धर्म त्याला सांभाळता येतो, वर बसल्या बसल्या सांभाळतो तो। दुष्टांचा नाश करायला काय त्याला फार अवघड नाही, वर बसल्या बसल्या त्याला रावण मारता येते, वर बसून त्याला कंस मारता येतो, काय अडचण आहे। आपल्यासारखी आधुनिक रावण मारायला लागला की तो वर बसून, मग तो रावण मरत नव्हता का? तो कंस मरत नव्हता का? मारता येतं। ऐका, ज्या देवाला वरती बसल्या बसल्या अख्खी किल्लारी उचलता आली त्याला रावण जड होता होय? कुंभकर्ण नाही, मग तो का खाली आला याचं उत्तर सांगतो। देवाला वर बसून मला रावण मारता येतो, पण वर बसून शबरीची उष्टी बोर नाही ना खाता येत, म्हणून तो खाली आला। वर बसून कंस मारता येतो, पण वर बसून विदुरा घरी कन्या खाता येत नाहीत, म्हणून तो खाली आला। पुढे आहे का, वरती बसून सर्वांना मारता येतं, पण वरती बसून नाथ बाबाच्या घरी पाणी कसं भरावं, म्हणून तो खाली आला। त्याचं येण्याचं कारण आहे की संतांची सेवा। खरं म्हणजे भगवान परमात्मा अवतीर्ण होतात। देवाचं येणं हे 24 प्रकाराने सिद्ध केलं। देवाने 24 अवतार धारण केले, भागवताने त्याचं वर्णन केले, झालेले 23, होणारा 24वा कल्की अवतार। आणि भक्तिशास्त्रात देवाच्या 10 अवताराचं वर्णन आहे, ते बागुल प्रसंगात आपल्याला पाहायला मिळतं। लक्ष द्या, भगवान परमात्मा अवतीर्ण होतात, त्यात एक अवतार आहे कृष्ण कन्हैयाचा। तसे 2च अवतार पूर्ण अवतार आहेत। पूर्ण अवतार रामकृष्ण, राम आणि कृष्ण हे 2 अवतार पूर्ण आहेत, पण दोघांमध्ये फरक खूप आहे बाळू महाराज, खूप फरक आहे। किती फरक आहे? एकाचा जन्म रात्री 12 वाजता आणि एकाचा जन्म दुपारी 12 वाजता, एकाचा भर पावसात आणि एकाचा भर उन्हात। ऐका, एकाचं थांबणं सुद्धा सरळ आहे, ह्याचं थांबणं सुद्धा वाकडं आहे। त्रिभंगी देवडा ठाण मांडून या माये कल्पद्रुमातळी विनो वाजवित आहे। ऐका, एकाचं पाहणं सुद्धा गंभीर आहे, एकाचं पाहणं सुद्धा चंचल आहे। एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, आणि हे अनेक वचनं, अनेक बाणं, अनेक बायका, ह्याला काही मर्यादाच नाही। तुम्ही कन्हैयाच्या फोटोकडे बघा आणि रामाच्या फोटोकडे बघा। रामाच्या फोटोत तुम्ही रामाच्या डोळ्याकडे बघा, रामाचे डोळे तुम्हाला गंभीर दिसतील, आणि कन्हैयाच्या फोटोत तुम्ही त्यांच्या डोळ्याकडे बघा, त्याचे डोळे तुम्हाला चपळ चंचल दिसतील। इनके नयन गंभीर उनके चपल विशेष। अत्यंत खूप फरक आहे दोघांमध्ये। मग कृष्ण कन्हैया का अवतीर्ण होतो? खरं म्हणजे आजचं कीर्तन हे भक्ती ज्ञान वैराग्याचा विचार मांडताच येत नाही, हा दंडकच आहे। चरित्र ते उच्चारावे, देवे केले किंवा केले देवे गोकुळी। गोकुळाचे कन्हैयाने चरित्र केले, ते चरित्र आपल्याला पाहायचे आपल्या वेळेमध्ये। विडाला विडाला ऐका, भगवान कृष्ण कन्हैया गोकुळामध्ये प्रगट होतात, अवतीर्ण होतात। असं काय कारण आहे कन्हैयाला यावं लागलं? असं कोणतं संकट आहे देवाला यावं लागलं? त्या संकटाचं नाव आहे कंस। अत्याचार वाढायला लागला, पाप वाढायला लागलं, धर्माचा नायनाट होऊ लागला, अधर्म वाढायला लागला, आणि हे पृथ्वी मातेला सहन होत नाही। वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाय, नेत्रीवाय तोय सांगत असे। देवा सोसवेना भार मजाता, काय झालंय? बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसवेना भार मजाता, हे मला सहन होत नाही देवा। मग काय केलं पाहिजे? तुम्ही आलं पाहिजे। चिंता करू नको माते, मी येणार आहे, मी येईल आणि तुझं रक्षण करेल, कंसाचा नाश करेल। पृथ्वी मातेला आनंद वाटला। लक्ष द्या,
पृथ्वी माता आनंदाने परत निघाली, कारण हा शब्द देवाचा आहे, पुढाऱ्याचा नाही. देव शब्द खरा करतो, पुढाऱ्याचं काय कराय. देव मी येतो माते, काळजी करू नको. इकडं कंस आहे, कंसाची बहीण आहे, देवकी तिचं नाव आहे. कंसाने आपल्या बहिणीचा विवाह वसुदेवाशी मोठ्या आनंदाने संपन्न केला. वरात निघाली. रथावर स्वतः कंस आहे, रथाचे दोर आपल्या हातात आहेत. स्वतः कंस रथ हाकायला लागला आणि एवढ्यात आकाशवाणी होते, कंसा, ज्या बहिणीची तू मोठ्या आनंदाने वरात काढायला लागलाय, तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. आणि आकाशवाणी झाल्याबरोबर घेऊन या खडग, मारा या धावला, हात तो धरीला वसुदेव. वसुदेवाने हात पकडला. कंसा, आजपर्यंत ही तुझी बहीण होती, आता माझी पत्नी आहे, तिला मारू नको. आकाशवाणी काय म्हणते, 8वा मुलगा तुला मारणार आहे. अरे बाबा, 8ची 8 मुलं तुला देतो, पण आम्हाला जिवंत ठेव. कंसाला पटले, पण एक अटीवर वैभव महाराज. कोणत्या? कारागृहात राहायचं. कारागृहामध्ये प्रपंचाला सुरुवात झाली. क्रमाने देवकी मातेने पहिल्या बालकाला जन्म दिला. पहिल्या बालकाचा जन्म झाला आणि हे कंसाला कळालं. महाराज, पहिल्या बालकाचा जन्म. निघाला रागा रागात ते मारायला. जवळ आलं देवकीच्या. देवकी, बघू बाळाला इकडं, तुझा शब्द आहे, 8ची 8 मुलं तुझ्या ताब्यात देते, बघू. देवकी माता गहिवरली, रडायला लागली. ऐका, आई आहे ना ती, माईचं अंतःकरण आहे. मुलाचं जाणं ही कोणती आई सहन करते मला सांगा? नाही सहन करू शकत. अरे मुलाला कोणी बोललं तर ती आई सहन करत नाही, मुलाचं मरण सहन करत असते. हो दादा, मारू नको याला, भाचा आहे तुझा, किती गोड आहे, किती गोंडस आहे, लहान आहे दादा, का मारतो, जिवंत सोड याला. आकाशवाणी म्हणते, कंसा, देवकीचा 8वा मुलगा तुला मारणार आहे, हा पहिला आहे रे, भाचा आहे तुझा, बघ ना किती गोड आहे. दाखवलं कंसाने त्या लेकराकडे बघावं. लहान मुलं गोंडच असतात, छान असतात, आवडतात. ती छोटीशी मुलं मस्त दिसतात. ते कोणाचंही असू द्या, जवळ घ्यावं वाटतं, उचलून घ्यावं वाटतं. लहान काय, बाल अवस्था ही आवडणारीच आहे. माणसाचंच म्हणून नाही, तुम्ही कोणाचंही लेकरू बघा, कोणाचंही पिलू बघा, तुम्ही कुत्र्याची पिले बघा, लहान लहान मस्त वाटते, व घेऊन बसा वाटतंय. कुणाची पिले बघा तुम्ही, ते गाईचं वासरू बघा, छान दिसते. हरणाचे पाडसं बघा, लहान लहान छान दिसतात. एवढंच काय, तुम्ही गाढवाचे पिले बघा भाऊ, गाढवा मस्त वाटतं, ते एकदम छान वाटतं. ते पुन्हा पुन्हा त्याचा गाढवपणा दाखवते, तो भाग वेगळा, पण ते आवडतं, ते बरं वाटते. कंसाने त्या लेकराकडे बघावं, कंसाला आनंद वाटला. ऐका, कंसाने त्या लेकराला सोडलं, नाही मारलं. देवकीला आनंद आहे, वसुदेवांना आनंद आहे, पण वर देवादिकांना मात्र दुःख झालं. असंच आहे. उंच निवासू निच करत होती. मोठ्या स्थानावर आहेत, मोठ्या स्थानावरची माणसं आनंदी आहेत, हे कोण सांगते आपल्याला? अजिबात नाही. देवादिकाने मिटिंग घेतली, अरे हे मारत नाही याला, कंसानं मारलं पाहिजे, देवकीचे 6 मुलं मारली पाहिजे, तोपर्यंत त्याचं पाप भरत नाही. जोपर्यंत पापाचा घडा भरत नाही, तोपर्यंत देवाला अवतीर्ण होता येत नाही, यानं मारावं लागतंय. असाच जर कंस हरिभक्तपर्यंत झाला तर याला मारायचं कसं? तो अवघड आहे. आणि मग त्याची बुद्धी बदलली. नारद महाराज जातात, कंसा मारलं का लेकराला? नाही नाही, पहिला आहे, मला 8वा मारणार आहे. येडा आहे तू, देव तुला माहीत नाही, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. 8 दगड समोर घेतले, 8. पहिल्या दगडाला पहिला क्रमांक, 8व्या दगडाचा 8वा नंबर. आता 8व्याला पहिला नंबर दिला, पहिला 8व्याकडे जाते. देव तुला कसंही मारू शकतो. मग काय, पहिला मुलगा मारला, दुसरा मारला, तिसरा, चौथा, 5वा, क्रमाने कंसाने देवकीच्या पोटची 6 मुलं मारली. 7व्याने भगवंताने शेषाला सांगितलं, शेष भगवंता अवताराला जायचे. शेष म्हणतो, देवा मी येणार नाही. नाही नाही नाही, येत नाही. काय येत नाही? देवा, मागच्या अवतारात तुम्ही राम झालात आणि मी लक्ष्मण झालो. वनवास तुम्हाला आणि भोगला मी. बरं, वनात तुमची बायको संगन माझी घरी म्हटला, आता येत नसतो. बरं, 14 वर्ष तुमची सेवा केली म्हटला मी, कंदमुळं आणून द्यायचे, फळं आणून द्यायचे, मी आणायचं तुम्ही हाणायचं, मी आणायचं तुम्ही हाणायचं. कधी म्हणलात का लक्ष्मण काही नाश्ता बिष्टा केलाय का, काही खाल्लंय का? कधी अजिबात नाही. येत नसतो. आता लय ताप दिलाय म्हणला तुम्ही मला. देव म्हटले, हे बघ शेषा, मागच्या अवतारात तू लहान होता, मी मोठा होतो, आता तू वडील होईवा सर्वज्ञा,
पाळीन मी आज्ञा तुझी वारे. आता तू मोठं व्हायचं, मी लहान होतो, मिटलं. तू जे सांगल ते मी करणार. ह्याला बरं वाटलं. ते आपल्या भाषेत भगवंतानं शेषाला चॉकलेट दिलं, ते लाडीगोडी लावली, तू पुढं जा, तू मोठा हो. मग ह्याला वाटलं आपण मोठं झालं की हे आपल्या अंडर राहते, आपल्या हाताखाली राहते, मग ह्याला आपण कामं सांगायची. इतकं राबवायचं, मागच्या अवतारातला बदला व्याजासकट घ्यायचा म्हटला. आणि ह्या बाबाचं ठरलं होतं, मागचा अवतार हा मर्यादेचा होता. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम म्हणायची. मला सगळ्याचं ऐकावं लागायचं, मनाचं काहीच नव्हतं. बोलीला वाल्मिक तैसेची करीना. पण हा अवतार मात्र आपला मोकळा आहे म्हटला. ह्या अवतारात ती पट्ट्या ह्याच्या बापाचं ऐकत नाही, ती ह्याचं कोण ऐकायला म्हटलं. शेषाला पुढं पाठवलं. योग मायेने तो गर्भ रोहिणी मातेच्या गर्भामध्ये प्रविष्ट केला. ऐका, 8व्याने भगवान परमात्मा देवकीच्या उदरामध्ये, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत तसे. 8व्याने भगवान परमात्मा अवतीर्ण होण्यासाठी तयार होता. देवाने तिथी निवडली, वार निवडला, वर्ष निवडलं, महिना निवडला. महाराज वर्णन करतात, श्रावण वद्य अष्टमीसी रोहिणी नक्षत्र त्या दिवशी, हरी बुधवार परियेसे कृष्ण मूर्ती प्रगटली. 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 श्रावण वद्य अष्टमीसी रोहिणी नक्षत्र त्या दिवशी. श्रावण रोहिणी नक्षत्र त्या दिवशी. श्रावण वद्य अष्टमीसी रोहिणी नक्षत्र त्या दिवशी. श्रावण रोहिणी नक्षत्र त्या दिवशी बुधवार परियेसे कृष्णमूर्ती प्रगटली. भगवान कृष्ण कन्हैया गोकुळामध्ये, मथुरेमध्ये रात्री 12 वाजता, श्रावण महिना आहे, वद्याष्टमी, रोहिणी नक्षत्र, वार बुधवार, रात्री 12 वाजता भगवान कृष्ण कन्हैया मथुरेच्या कारागृहामध्ये देवकी माते पुढे 8 वर्षाची मूर्ती होऊन चतुर्भुज हाताचा देव देवकी माते पुढे प्रगट झाला. आणि देवकीला म्हणतो, आई डोळे उघड. डोळे उघडले देवकीने. पाहते तर काय, समोर 8 वर्षाचं पोरग, 4 हाताचं. कोण आहे रे बाबा तू? काय कमाल आहे म्हटलं. आई, अगं मी तुझा मुलगा, माझा मुलगा. पोटावर हात ठेवला. खरंच की रे? कधी? आत्ताच, आत्ता, जस्ट लगेच, आत्ताच. आत्ता? अरे जन्मलेला मुलगा कुठं 8 वर्षाचा असते का म्हटले. मग लहान झालं पाहिजे. आता देव 4 वर्षाचा आहे. वाटतोय का मुलगा? आई, नाही नाही, अजून लहान झालं पाहिजे. आता देव 2 वर्षाचा. आई, आता बघ, वाटतोय का तुझा मुलगा? नाही नाही बाळा, अजून लहान झालं पाहिजे. आता देव 2 महिन्याचा आहे. आईकडे बघायला लागला आणि देवकी मातेला बोलायला लागला, आई आता बघ, दिसतो का ग मुलगा? आई म्हटली, बाळा अजून लहान झालं पाहिजे. इथे एकच भाव असा आहे, जगाच्या बापाला सुद्धा जी लहान करते की नाही, तिचं नाव भक्ती आहे. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. आता केवळ कृष्ण कन्हैया 2 सेकंदाचा आहे. आणि आईला म्हणायला लागला, आई आता बघ, दिसतो का तुझा मुलगा? आई म्हटली, बाळा आता माझंच बाळ दिसतंय म्हटली. पण राजा एक अडचण आहे रे. कोणती गाई? जन्मलेल्या मुलाला कुठं 4 हात नसतेत म्हटली. कोणी बघितल्यावर भूत आहे म्हणल, पण पोरग म्हणायची नाही. मग 2 हात गायब. आता 2 हाताचा, 2 सेकंदाचा कृष्ण परमात्मा देवकीच्या हातावर आहे. अरे बाबा. आणि मग कन्हैयानं आईला बोलावं, आई आता बघ, 2 सेकंदाचा, 2 हाताचा
आता दिसतोय का मुलगा? वाटतोय का तुझाच मुलगा? बघ दिसतो की नाही? आई म्हटली राजा सोन्या आता माझंच बाळ दिसते म्हटली. पण राजा एक अडचण आहे रे. आता कोणती गाई? जन्मलेला मुलगा कुठं मोठ्या माणसासारखं गुलू गुलू बोलत नसतं रे म्हटली. मग काय करावं लागतंय? रडावं लागतंय. रड रड म्हणल्यावर देवानं डोक्याला हात लावला. काय कमाल आहे म्हटला. सगळ्या जगाला ही पठ्या रडवीत आहे आणि मम्मी मला रड म्हणते म्हटलं. आईचं ऐकावं लागलं आणि देवाला रडावं लागलं. रडते माझे बाळ समजावी राहिना नाना परी समजावी ते मागील ते खाया देते थापटोनी निजवी ते हालवी ते पाळना. रडते माझे बाळ ताने समजावी तारा. भगवान परमात्मा रडायला लागला. आवाज वाढला आणि रडणारा आवाज वसुदेवाच्या कानावर पडला. वसुदेव बाबा जागे झाले. जागा होतात आणि आपल्या लेकाला बघितलं आणि एका बापानं आपल्या मुलाला कडकडून मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर देवकी माता बोलते धनी सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारील. मालक याला लपवा कुठेतरी लपवा. त्या कंसाला कळलं माझ्या पोराला मारल. कसं लपवायचं ग? आपल्याला लपवून ठेवलं इथं. कृष्ण म्हणला बाबा काळजी करू नका मला फक्त उचलीला कमळापती पायीची बंधने गळती मनसी असे रक्ष पाळते म्या मोहिले सकळ. बाबा काळजी करू नका मला घेऊन चला. कुठं जायचे बाबा? मी सांगतो ना. नंदाच्या घराला मजने गोकुळाला मला नंदाच्या घरी नेऊन ठेवा. ऐका वसुदेवाने आपल्या मुलाला उचललं. कारागृहाच्या बाहेर पडले. यमुना मातेला पूर आलाय. यमुना मैया दुतडी भरून वाहू लागली. पण इथं थांबावं तर कंस आपल्या लेकाला मारते या भीतीनं कंसाने पाण्यामध्ये प्रवेश केला. लक्ष द्या. गुडघ्यापर्यंत पाणी आहे राजा थांबत नाही. कमरेपर्यंत पाणी आहे राजा थांबत नाही. छातीपर्यंत पाणी आलं राजा थांबायचं नाव घेत नाही. गळ्यापर्यंत पाणी येत आहे बाप थांबत नाही. पुढं ऐका नाका तोंडात पाणी जाऊ लागले. पण मुलासाठी बाप कधी थांबत नसतो. तो बाप आहे. बापाचं विशेष प्रेम आहे. बापानेही लेकावर प्रेम करावं. आई ही करते आणि बापही करतो. फरक एवढाच आहे. आईचं प्रेम दिसतं बापाचं दिसत नाही एवढाच फरक आहे. कोण म्हणते बाप प्रेम करत नाही? अरे दगडाच्या अंतकरणाचा बाप आपली लेक नांदाय निघाले की ढोरासारखा ढसा ढसा रडतो. तो बाप प्रेम करत नाही? बापाचंही प्रेमच आहे. सगळ्या कवींनी साधू संतांनी प्राधान्य आईलाच दिलं. आईचं वात्सल्य भाव आईचं प्रेम दिसणार आहे बापाचं दिसत नाही एवढाच फरक आहे. मुलगा किंवा मुलगी शाळेत पास झाली की नाही धावत घरी येते. आई नंबर आला आपला. नंबर आला म्हटल्याबरोबर आईनं धावत घरात जावं. मुठभर साखर घ्यावी आणि ती मुठभर साखर आपल्या लेकीच्या तोंडामध्ये टाकते. लेकीच्या तोंडात साखर टाकणारी माय जगाने लगेच पाहिली. लगेच दिसते ती आई. पण त्या दिवशी उन्हातानात राबणारा बाप घाम येईपर्यंत काम करणारा आणि भेटलेल्या 400-500 रुपयाची पिढी आणून सगळ्या गावात पिढी वाटणारा बाप लवकर दिसत नाही. ही शोकांतिका आहे. हे फरक आहे. मुलगी नांदाय निघाली एखादी आई जवळ जाते आणि त्या लेकीच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडते ती आई. खूप रडते. लेक नांदाय चालल्यावर खूप रडते आई. अशा मंडपात त्या आईनं रडावं. लोक म्हणतात बघावं किती प्रेम आहे तिचं. किती रडते ती आपल्या लेकीसाठी. लेकीसाठी भर समाजामध्ये रडणारी माय जगाने पाहिली. पण ज्या दिवशी आपली लेक नांदाय जाते त्याच रात्री मानेखालची उशी रडून रडून ओली चिंब करणारा बाप आम्हाला कधी दिसत नाही. ही शोकांतिका आहे. हे बापाचं प्रेम आहे. बापानेही प्रेम करावं. मरल पण लेकाला वाचवेल हा भाव वसुदेवाच्या भावनेत मनात आहे. निघाले वसुदेवराजे. नाका तोंडात पाणी चाललंय. कन्हैयाने विचार केला आपण असंच बसावं तर बाबा मरतात बाबा जातात. मग काय करावं लागेल? आपला पाय बाहेर काढला. डाव्या पायाचा अंगठा यमुना मातेला स्पर्श करविला आणि यमुना मातेने वाट दिली. तिथून पुढे गोकुळात जातात. गोकुळातली माया उचलली. त्या ठिकाणी कन्हैयाला ठेवलं. माया घेऊन परत आले. शांत बसेल ती माया तरी कसली.
आक्रोश करत नाही ती माया तरी कसली. कारागृहात आल्याबरोबर माया रडायला लागली, ओरडायला लागली आणि तिच्या आवाजानं पहारेकरी जागे झाले. धावतच गेले. महाराज तुम्हाला मारणारा 8वा प्रगट झाला. राग आला कंसाला, धावत आला. कंसाने मायेचे दोन्ही पाय पकडले, गर 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 फिरवायला लागला. फिरवून आपटायचंच आहे. हातात येईल ती माया तरी कसली. माया निसटली आणि निसटलेली माया बोलते, कंसा तुझं लागी वादी उपजला मजारी, उपजला मजारी, उपजला मजारी, तुझं लागी वादी उपजला मजारी, उपजला लागी वधी उपजला मजादी. कंसा अरे मला काय मारा लागला. तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये आनंदाने वाढायला लागलाय हे कंसाला कळालं. मग काय कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा जळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार. ऐका, कन्हैयाचा जन्म झाला गोकुळात. भगवान परमात्मा वाढायला लागले आणि इकडं कंस लटलट कापायला लागला. कंस घाबरला. हो, गोकुळात मात्र आनंद आहे. हो, कशाचा आनंद. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. किती आनंद आहे. आणि तो आनंद गोकुळातील समाजाने, गोपिका गोपाळाने साजरा तरी कसा केला. महाराज बोलतात, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया साजरा केला गोकुळामध्ये. कसा. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गोकुळामध्ये एका दासीने पाहिलं काय, यशोदेने लालाला जन्म दिला. आणि हे जेव्हा तिनं पाहिलं आणि मग काय बघायचे, अत्यंत कमी वेळात, म्हणजे ज्या वेळेपुढं सोशल मीडिया सुद्धा फिकी पडल एवढ्या कमी वेळात ती बातमी सगळ्या गोकुळात पसरली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे. सगळ्या गोकुळामध्ये अत्यंत कमी वेळेत, म्हणजे इंस्टा फेसबुक हे तर कमी पडल, व्हॉट्सअप ह्याच्यापेक्षा वेगानं. हो, तो वेग भयानक आहे. आणि तो वेग इकडं आहे, भयानक वेग आहे. त्या वेगाचा कोणी नाद करायचं नाही असा वेग आहे तो. काही नाही, मी अनेक वेळा बोलत असतो, शंकर बाबा, एखादी जर बातमी समजा तुम्हाला गावभर करायची असली की नाही भाऊ, काय बँड लावायची गरज नाही, माईक लावायचं नाही, ऑटो फिरवायचं नाही, काही नाही. उभे एखादी मावशीजवळ बोलवायची आणि त्या मावशीला म्हणायचं गावात असं असं झालं आहे, असं असं होणार आहे. आणि पुढचं ऐका, एक वाक्य म्हणावं लागतं,
हे तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. हे म्हणा, हे तुला म्हणून सांगते आणि कुणाला म्हणू नको. अरे बाबा, सगळ्या गावात जाते, गावातील शेवटच्या वाड्यातील शेवटच्या घरापर्यंत पोचते. होय बा महाराज, तिथे हीच मंत्र असते. काय तुला म्हणून सांगते, कुणाला सांगायचं राहिले. आता सगळ्या गावात झालं, फक्त पलीकडचं गाव राहिले. आता ऐका, सगळीकडे बातमी पसरली. आणि मग काय, सर्वांनी यावं, देवाला पाहावं. देवाला पाहण्याचा मोह अनेकांना आवरत नाही, यात नवल नाही. पण कन्हैयाला पाहण्याचा मोह भगवान शिवजींना सुद्धा आवरत नाही, हे मोठं नवल आहे. शंकरांनी सुद्धा यावं, कन्हैयाला पाहावं. गोकुळामध्ये आनंद आहे. पण इकडं मात्र मथुरेमध्ये कंसाने विडा ठेवला. जो कोणी त्याला मारेल त्याला अर्ध राज्य बक्षीस. आणि पहिला विडा उचलला बघा, कोण? लाडक्या बहिणीनं उचलला. पुतना, लाडकी बहीण होती कंसाची. हो, तुम्ही इकडली येऊ नका, तिकडलं चाललं. हो, ती काय 1500ची नव्हती. ऐका, तिने विडा उचलला. मी मारते म्हटली. मग ती पुतना गेली. तिनं देवाला मारलं नाही, देवानं तिचा नाश केला. पुतना संपवली. पुतना नष्ट झाली हे पुन्हा कंसाला कळालं. पुतना मारल्या गेली. आता कोण मारेल? पुन्हा विडा ठेवला. पुन्हा सांगितलं, जो कोणी त्याला मारेल त्याला अर्ध राज्य बक्षीस. आणि मग विडा उचलला बघा, कोणी? त्या महाबळ भट्टानं. मी मारत असतो म्हटला त्याला, मी मारतो. काल परवाचं पोरग म्हटले असणारे केवढा असून मी जातो. महाबळ भट्टानं विडा उचलला हे त्याच्या बायकोला कळालं घरी. हे जेव्हा घरी गेलं तेव्हा बायको म्हटली, होय हो, बोला, तुम्ही विडा उचललाय म्हण. होय उचललाय. मग तुम्ही त्याला मारणार? म्हणलं हा मारणार. आणि मग तुम्ही त्याला मारलं की मग आपल्याला अर्ध राज्य भेटणार. तो म्हणला भेटणार. मग अर्ध राज्य भेटलं की मग तुम्ही राजा होणार. ते म्हटलं हा मी राजा होणार. मग ती बायको म्हटली, होय हो. मग तुम्ही राजा म्हटल्यावर मी, हे आधीच चाललंय सगळं मारायच्या आधीच. मग मी राणी होणार. ते म्हटलं हा तू राणी. मग म्हणली मालक, मग काय आनंद, तू राजा मी राणी, गाऊ जोडीनं गाणी, आनंदच आनंद म्हटली. मग काय कमाल आहे. हो मालक, हे बघा त्या लेकराकडे जा, त्याला मारा. आणि हे बघा, मारून परत येत असताना एकदम घरात येऊ नका अण्णा. मग असं मला कळवा आलोय म्हणून. मग मी काय करतेस? 4-5 बायका बोलवते, हातात आरती घेऊन थांबते, 2-4 हार घेते, हार घालून आरती करून वाजवत गाजवत तुम्हाला घरापर्यंत आणते. बस तयारी कर म्हटला. आत्ता जातून त्याला मारतो. हे निघालं, गेलं. हे याने वेश बदलला. ब्राह्मणाचा वेश धारण केला. गळ्यामध्ये जानवं, हातामध्ये पंचांग. ऐका, खांद्यावर उपरणं टाकलं, धोतर गुंडाळलं आणि नीट यशोदेच्या दारात, माय यशोदा भविष्य सांगणार, भविष्य पाहणार, लेकराचं बरं करणार. आणि आपण भविष्य बघितल्यावर इथून पुढे बरे होईल, भक्ती सुख द्वंद्व वाढेल. हो, सगळं चांगलं होतंय म्हटले. या बाहेर. आणि मग यशोदा माता बाहेर आली. आणि यशोदा माता म्हणते, मालक भविष्य बघितलं असतो, पण कालच गर्गाचार्य महाराज आलते आणि गर्गाचार्यांनी माझ्या लेकराचं भविष्य सांगितले. सगळं चांगलं आहे म्हणून गेलेत, पुन्हा पुन्हा कशाला? मग हे म्हणते, कोण आलतं? गर्गाचार्य. होय गर्गाचार्य. त्याला काय येते म्हटले, माझा क्लासमेट आहे, ते मागच्या बेंचवर बसायचा, ढ आहे, मी मिरिटचा विद्यार्थी आहे. हो, आपल्याला जेवढं कळतंय तेवढं त्याला कळत नाही. मग मी चांगलं भविष्य बघतोय सुद्धा, मला नंबर 1 कळतंय, भविष्य बघतो लेकराला आण. आता भविष्य म्हटलं की आम्हाला जरा छंद आहे बघायचा. हा कोणी दाखवा वाटतं आपल्याला, काय काय होणार आहे उद्या परवा आपल्या भविष्यात, हे सगळ्याला बघा वाटतं. कोणालाही वाटतं भविष्य बघावं. आणि ते काय पाहणं काय अवघड नाही. वय महाराज सोपं आहे ते. भविष्य सांगायचं काहीच अवघड नाही. हरिदास महाराज काहीच अवघड नाही. त्याचे 2-4 ठोकटाळे असतात. व्यंकटराव ते बसले की बसतात. मी सांगायला लागलो आता वर्षभर भविष्य. आता त्याचा रेट वेगळा आहे, फक्त ऐका. काय त्याला भाऊ, काय ते सगळं सोपं आहे, काय फार अवघड नाही. एखादी मावशी आपल्याकडे हात घेऊन आली की नाही, तिचा हात पुढं केला की नाही, 1-2-4 वाक्य बोलले की तिला पटते. आणि भविष्य सांगणं तर कशाला म्हणतात, पुढच्याला पटावं, तेच भविष्य सांगणं, बाकी काय. हो, एखादीनं हात पुढं केला की नाही एवढंच म्हणायचं. ते हात बघून वा 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 मावशी, खरंच तुमच्या हाताला लय कष्ट आहेत बघा. इथून सुरू करायचं, इथून सुरू करायचं. तुमच्या हातात खरंच लक्ष्मीचा वास आहे बघा. हे दुसरं वाक्य. तिसरं वाक्य आहे का, मावशी तुमच्यामुळं घराला घर पण आहे. तुम्ही आहेत म्हणून घराला किंमत आहे. तुम्ही नसता तर घराचं वाटोळं झालं असतं मावशी. तुम्ही आहेत म्हणून घर आहे, तुमच्यामुळं घरात किंमत आहे. तुमच्या हातात लक्ष्मीचा वास आहे, तुमच्या हाताला कष्ट आहेत.
हे सगळं म्हणायचं आणि शेवट एक वाक्य बोलायचं कोणतं? मावशी हे सगळं असून बघा तुमच्या नवऱ्याला तुमची किंमत नाही बघा, हे म्हणावं लागतं. हे एवढं म्हणावं. आणि मग ती म्हणते खरं आहे माय, सगळ्या गावाला कोळलाय, ह्या कडू मिळाला कधी कळायचं. हे असंच आहे. काय ते काय फार अवघड नाही. मी भविष्य बघतो. यशोदा माय म्हणली बघा, बसायला पाठ, पाठीमागं टेकायला पाठ, पंचांगाला पाठ, अगरबत्त्याचा घमघमाट, असा त्या मावळभट्टाचा थाट. आणि मग काय उघडलं पंचांग. उघडल्याबरोबर त्यानं सांगितलं यशोदा हे पोरग बरं नव्हं, पोरग चांगलं नाही, तुझ्या कुळाचा नाश करणार आहे. महाराज 2-4 पैसे आगाव घ्या पण चांगलं सांगा. पैशावरचा बोवा आहे का म्हटलं मी, जे आहे ते बोलतो, जे आहे. बरं काय खोटं आहे मला सांगा ना. यादव कुळाचा नाश कोणी केला? ह्यानंच केला ना. यादव कुळ कोण संपवलंय? 1-2 ठेवलेत, ह्यानंच केलं ना सगळे. मी बोलतोय काय, तुझा मुलगा तुझ्या कुळाचा नाश करणार आहे. महाराज काहीतरी पर्याय सांगा. हा पर्याय सांगतो. एक पर्याय बरं वाटलं. पर्याय आहे ना? आहे. काय लागतंय बाबा? काय लागायचे लागू द्या. ह्याचा बाप लय श्रीमंत आहे, लय पैसा आहे आपल्याकडे, काळजी करू नका. काय लागते सांगा. यशोदा 2 वस्तू लागतील. काय काय? खोरं लागल, टिकाव लागल. काय करायचं हे ना? खोरं घ्यायचं, टिकाव घ्यायचं, घराच्या पाठीमागे जायचं, 5 फुटाचा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यात तुझ्या पोराला नेऊन पुरायचं. इथपर्यंत कृष्ण शांत होता. याशी नेऊन गर्दीत घाल, इथपर्यंत देव शांत होता. देवाना विचार केला हे माझ्या घरी आलंय, माझ्या घरचे कांदे पोहे हाणलालय आणि मला पुरायचं म्हणते. पाटाला सांगितलं पाटराव बरं आहे का, हे शोभतंय का तुम्हाला? असाच अचानक पाठीवर हाणला पाठ बघा. विटंबीला बट. पाटराव शोभते का तुम्हाला हे? पाठ म्हणला देवा तुमचीच वाट बघत होतो. आता तुम्ही सांगायची गरज नाही. ज्या पाटावर बसलंय ते पाठ जे सटकला आणि जे पाटाडात पडला, हे खालचा पाठ निघून पाठीत पडला, हे पुढच्या पाटानं बघितलं. आणि पुढचा पाठ म्हणला भावकी लागली कामाला. आपण इथंच आता भावकी पुढं चालल्यावर बरं वाटत असते. होय होय सोनवणे महाराज, मी मुद्दाम सोनवणे म्हणलो. ऐका, लक्ष द्या. नाही बरं वाटत. आणि मग बघायचं काय, जे पाठीत पाठ टाकला पुढचा पाठ उठला, तेही झपके देऊ लागला. झपके देता देता हे किचनमधल्या पळ्यानं उलतनानं बेलनानं बघितलं. हे उलतनं म्हणलं पाठच सेवा करायला जर आपणही करावं, आपणही करावं म्हणून ते उलतन निघालं, चटाचट चापटा देऊ लागलं. हे उलतनं गेलेलं बेलनानं बघितलं. बेलनं म्हणला शेजारी गेले, आपण इथंच आपण जावं लागतंय. आता हे बोंबलायचं, हे ओरडायचं, हे चिरकायचं. जे बेलनं आलं तोंडात बसलं, आवाजच बंद, आवाजच निघणार. हे म्हटलं कोण माराले माहीत नाही, कुठून मारालेत माहीत नाही, पळालं पाहिजे. इथं काय थांबण्यात मजा नाही गड्या, पळून जायचं म्हटलं. उठलं आणि म्हातारा पळायला लागलं. हे पळायला लागलं हे वाटत असणाऱ्या त्या बाजनं खाटनं बघितलं. अशी वाटत होती उभी केलेली. आणि ती बाज म्हणली बहुतेक महाराजाला गडबड दिसायला आहे, पुढं कुठं जायचे काय की निवाड्याला कथा बिता आहे काय घेऊन गडबड दिसायला. आता आपल्याला काही सेवा घडायची नाही, पण चलत चलत पायाला हात तर लावावा, हात लावा काय अडचण आहे. हे कोण म्हणतंय? बाज. आणि मग काय, जी बाज आडवी आली आणि जे पाय अडकला, दोतर गुतलं आणि मोकळं झालं बघा. आणि जे पळालं म्हणचाल चिंग चिंग चिंगाट. जानव्या तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले डोंगराचे, हरी धोतर गळाले डोंगराचे. जानव्या तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले डोंगराचे. जानवे तुटले पंचांग फाटले,
आणि दोतर गळाले टिंब टिंबचे दोतर गळालं मोकळं झालं आणि मोकळं होऊन बनान चिंगाट घर गाठायचं म्हटलं आता झिंगाट नवं बरं चिंगाट आणि जे निघालं हे पळत आलेलं ह्याच्या बायकोनं बघितलं बघा बायकोनं बघितलं आणि बायकोनं बघितल्यावर बायको म्हटली वा 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 आला 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 माझा राजा आला म्हटली कोण राजा आला मालकाला सांगितलं थांबा 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 तिथंच थांबा कशाला बायका तयार आहेत हार आणलेत वाजंत्री आलेत आरती हातात आहे ओवाळीत तुम्हाला घरात नाहीचे आरती ओवाळू द्या ती म्हणला डोक्यावर पडलीस का पागल झालीस का अगं ती आरती फेकून दे म्हणला आणि खिडकीतून धोतर दे धोतर नाही घालायला एवढी विचित्र अवस्था महाबळ भट्टाची असे अनेक कारनामे भगवंताने करावे देव आता वाढायला लागले वाढणारा देव आता रांगायला लागला तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनात तो म्या देखील असे रांगणारा देव आता वेळ्याभावी चालायला लागला चालत चालत कन्हैयानं घराच्या बाहेर पडावं देवानं काही सवंगडी पाहिले पोरो कोण आहेत रे तुम्ही मी पेंद्या वडजा वाकुड्या सुदाम्या मधुमंगल तू कोण आहे मी कन्हैया लाल आहे मी यशोदाचा मुलगा कृष्ण मला म्हणतात पोरो तुम्ही खात नाहीत का रे वाळून गेलात ना पार तब्येती बघा ना तुमच्या दही खात नाहीत का दूध पित नाहीत का लोणी खात नाहीत का पोरं म्हणले कन्हैया तुझी आई चांगली आहे बाबा तुला देते पण हे आम्हाला मिळत नाही मग तुझं जातंय कुठं आमचं सगळं मथुरेत जाते म्हटले देव म्हटला शबास अरे मथुरेत शत्रू आहे कंस आहे त्याला मारायचंय हो काळजी करू नका याला तरी या रे लागे अबघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पण अट सांगितली हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला माझ्या मागे या मी तुम्हाला खाऊ घालतो पोरांनी संघटना तयार केली अखिल भारतीय चोर मंडळ स्थापन केलं मग काय बघायचे रोज चोऱ्या पहिलं काम केलं पोरांनी कोणतं जे दही दूध लोणी मथुरेत चाललंय की नाही ते अडवलं बघा लक्ष द्या बरं ते अडवलं ते झाडाखाली कृष्ण बसला आणि सगळी पोर रस्त्यावर अशी आडवी उभी केली आणि सगळ्या गोपिका दही दूध लोणी घेऊन बाजारात चालल्यात हो बाजारात निघाल्या ऐका आणि बाजारात निघाल्यावर ही सगळी पोरं त्या बायकांना आडवी गेली मावशी हो जायचं नाही पुढं आमचं दही आमचं दूध आमचं लोणी आम्हाला खाऊ घालायचं बायका बिघडल्या ए पोरो सरका बाजूला हो निघा बाजूला जायचं नाही सरकता का येऊ तिकडं म्हटल्या पोरं घाबरलेली पोरं पळत देवाकडं कृष्णा बायका बोलू देईनात गोपिका बिघडल्यात ऐकत नाहीत आमचं देव म्हणलं ऐकत नाहीत देव उठला नीट रस्त्यात काय गोपिका हो कसं व्हायलंय जमत नाही का लहान लहान पोरं बघून आवाजले मोठा निघालाय का आता हे लय मोठं होतं का हे एवढंच होतं कळत नाही काय झालं जायचं नाही जायचंच नाही एक म्हातारी पुढं आली जायचं नाही जाऊ देत नाहीस तू कुठला रे तू कोण आहे तू म्हातारी खतरा होती डेंजर होती शेऱ्यातली असं मी बघते म्हणले तुला म्हातारीनं त्या देवाच्या हाताला धरलं आणि दिलं फरफटून फेकून दिल्याबरोबर देवानं सांगितलं मला ढकलून दिलंय मला फेकून दिलंय बघतोच म्हणला तू बाजारात जाऊन बाजार कशी करतेस ते आणि डोक्यावर माठ घेऊन मथुरेत जाते आता डोक्यावर माठ आहे दही दूध लोणी विकायचे मग तिनं साहजिकच आहे म्हणाय पाहिजे दही घ्या दूध घ्या लोणी घ्या पण तसं नाही म्हणत ती मग तिच्या मुखातले शब्द आहेत गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे डोक्यावर माठ आहे दही दूध लोणी विकायचे पण काय देवाचा परिणाम झाला कोणास ठाऊ हो तिला काय म्हणावं हेच कळणार देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी मग माणसं म्हटले मावशी देव न लगे आम्हाला देव नको सकाळी आलेली बाजारात ही मावशी ही गवळण ही गोपिका रात्र होते पण छटाकाला गिराईक नाही छटाक माल कटना वैतागली तिला घर सापडणार घराकडे जायचंय कसं कधी घर सापडल तुकोबऱ्या बोलतात तिची काय अवस्था आहे महाराज बोलतात हरिने माझे हरिने गीता हरिने माझे हरिने हरिने माझे हरिने हरिने माझे
विसरले आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा भारत भार वित्त विसरले आता कैशी जाऊ घरा नवे बरा लौकिक पारखियासी सांगता गोष्टी घरची कुठे खातील विचित्र अवस्था झाली घर सापडत नाही हा देवाचा परिणाम आहे असा परिणाम देवाचा अनेकावर झाला कोणावर झाला खूप जणांवर झाला खोड्याचे प्रमाण वाढलं देव चोऱ्या करायला लागले पाहती गवळणी तवती पालती दुधाने कोण चोऱ्या करतय एक गवळण पुढे आली मला माहिती म्हणली कोण आहे मनती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे ते नंदाचं पोरग नाही का म्हणले कृष्ण हे ते करायला लागले सगळ्या गावाला त्यानं वैताग आणलाय मग काय सगळ्या गोपिका मिळून अवघ्या मिळोनी गवळणी येती यशोदे अंगणी यशोदेच्या दारात आल्या आवरी आवरी आपुला कान्हा नासिल्या आमच्या सुना यशोदा बाहेर यशोदा कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे सांग तुझ्या कृष्णाला काहीतरी गोकुळात राहायचं का नाही राहावं का नाही का निघून जावं यशोदा माता म्हणली जोरात बोलू नका कामाचं बोला काय झालंय म्हणजे एक म्हातारी पुढाली मी सांगते म्हटली काय झाले परवा आला माझ्या घरा दारी निधला होता म्हातारा घेऊनी ताकाचा डेरा सैरावरी बोडीला हे तुझं पोरग परवा दिवशी माझ्या घरी आलं म्हटली दारात म्हातारा झोपलं होतं आणि त्याच्या बाजूला मोठा माठ होता म्हणली रांजण होता रांजण उचलला म्हटली म्हाताऱ्याच्या कंबरत टाकला नशीब म्हटली म्हातारा जुनं होतं म्हणजे खारी खोबरं खात होतं म्हणून वाचलं म्हटली पावावरचं तवाच आऊट झाला असतं म्हटली टिकलं नसतं म्हणली ब्रेडवरचं मग कृष्णा हे खरंय का रे असं करत असतात का कृष्ण म्हटलं आई गोपिका काही म्हणतात ग अगं माझ्याकडे बघून तर म्हणत जा म्हणा अगं मी केवढा तो माठ केवढा कसं शक्य आहे पटलंय शोधेला ऐका मुलाने किती मोठा गुन्हा केला लेकराचा गुन्हा जी मान्यच करत नाही की नाही तिला आई म्हणा आई कधी आपल्या लेकराचा गुन्हा मान्य करत नाही कितीही खोड्या करू द्या ती माझं पोरग चांगलंच आहे म्हणते कसलं का असं ना हो अहो खून करू द्या हो माझं बाळ माझा अण्णा चांगलाच आहे म्हणते ती काही करू द्या तुम्ही मर्डर करू द्या माझं लेकरू चांगलंच आहे म्हणते ती नाही कीर्तनाचं बोलालोय मी ऐका माझा मुलगा चांगलाच आहे म्हणणार ती आई लेकराचा गुन्हा कधी मान्य करतच नाही आणि ऐका जर एखादी आई लेकराचा गुन्हा मान्य करत असेल बाबा महाराज ती माय असेल पण सख्खी नसेल बघा सख्खी माय तर हे मान्य करू शकत नाही शक्यच नाही यशोदा म्हणली काय ग मुलाकडे पाहून तर बोलत जा बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते काय सांगता गाराने तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारे माझा गवळणीत खेळे राजा तुम्ही
आधी संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही आधी संगत सोडा गे गोकुळच्या नारी संगत सोडा गे गोकुळच्या नारी पाच वर्षाचे माझ्या बाळा गे अंगणी माझ्या खेळे गे 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी गे म्हणता गे तुम्ही ललिकात घेता आळ गे गोकुळच्या नारी 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 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ खेळ काल टिकाची आळ घेता गे गोकुळीच्या नारी श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळीच्या नारी यशोदा आगाव बोलली तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळीच्या नारी एवढंच नाही मग तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारंग जरा तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळीच्या नारी एवढं बोलावं देवानं हे सगळं बोलली यशोदा माता देवासाठी पण आपल्या मुलाचा अपराध ती मान्य करत नाही सगळ्या गोपिकांनी माना खाली घातल्या गोपिका निघून गेल्या का पुरावा नव्हता पुरावा नसेल तर उपयोग नाही पुरावा पाहिजे त्याच्याकडे पुरावा नसेल त्याला पुरावा पाहिजे ना पुरावा असेल तर गरजेचा आहे पुरावा असेल तर महत्वाचा आहे सगळ्यांनी माना खाली घातल्या हो निघून गेल्या पण देवाच्या खोड्या काही बंद होईनात देव खोड्या करायचं थांबत नाही देवानं माती खाल्ली घरी खाल्ली हो घरीच माती म्हणजे सगळीच माती खातात नाही असं नाही फक्त आपली माती खायची पद्धत वेगळी आहे देवाची वेगळी होती देवानं माती खावी धावत गेले बलराम दादा आई कन्हैयाने माती खाल्ली मग देव म्हणतो आई नाही खाल्ली ग म्या आई माती खाल्ली नाही बलराम दादा खोट बोलतो दादा खोट बोलायला लागलाय मी माती खाल्ली नाही हो एके दिवशी देवानं घरीच शोधी करावी काय केलं देवानं ऐका देव यशोदा माता घुसळण करू लागली घुसळण करत असताना सूक्ष्म रूप घेऊन या हरी डेऱ्यामध्ये प्रवेशला आणि मग काय उनवणी शिळवणी घालिता लोणी ते येईना काय झाले सासूबाई टोने ते कळेना उनवणी शिळवणी पाणी घातलं तरी लोणी येत नाही काय झालं असेल हो कळतच नाही आणि मग काय त्या डेऱ्यामध्ये हात घातला आणि डेऱ्यामध्ये हात घातल्याबरोबर कन्हैयाच हाताला लागला लहान रूप घेतलेलं यशोदेने वर काढलं काय कमाला देवा अरे मला मागायचं की मध्ये जात असते डेऱ्यात अरे हे मी घुसळण करते एवढा मोठा रवीन हे रवी लागला तर काय झालं असतं रवी लागल गेले का तुला देव मनातल्या मनात म्हणते काय कमाल आहे आई अगं त्या रवीचा बाप आहे मी हे रवी काय करते मला ह्यानं काय होणार आहे ऐका अनेक देवाच्या खोड्या देवानं घरीत लोणी खाल्लं देवा लोणी चोरले का आई मै नाही माखन खा मैया मोरी मै नाही माखन खा मी चोरी केली नाही यशोदा माता वैतागली अनेक घरांनी येऊ लागल्या वैतागून शेवटी लेकराच्या समोर थांबते देवाला बोट करते कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको रे रागीट तुझा पितानंद मारत याचा खाऊ नको रे कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको रे कृष्णा आता तुला ताकीद करते तू कोणाच्या घरी जायचं नाही ऐकेल तू देव कसला वैतागली सुद्धा माता तू आता गावात राहायचं नाही मग वनात जायचं देवाने सगळ्या गायी एकत्रित केल्या यशोदा मातेने भगवंताला सुंदर असं तयार केलं हो पिवळा पितांबर परिधान केला गळ्यामध्ये वैजयंती माळ घातली डोक्यावर मोर मुकुट पिसारा परिधान केला आणि खांद्यावर घोंगडी काळी घोंगडी
हातामध्ये काटे चारितसे यमुना तटी गोधने भगवंताला तयार केलं आणि भगवान परमात्मा गायी राखाय निघाले. गायी सोडल्या, खेळ मांडले. अनेक देवानं खेळ खेळावे आम्हा होतो. तो खूप खेळ खेळले. एका उंचाच्या दगडावरती बसावं. दगडावरती बसून देवाने वेणू वाजवावा. देवाची बासरी अत्यंत गोड आहे. काय तुकोबऱ्या वर्णन करतात काय देवानं बासरी वाजवावी. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. देवानं वेणू वाजवावा. वेणूच्या आवाजानं सगळ्या गोपिका देहभान हरवून जायच्या. गोकुळातली अवस्था आहे. सगळ्या गोपिका सारख्या नाहीत. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. कोणी सुना आहेत, कोणी लेकी आहेत, तर कोणी स्वतंत्र आहेत. सुना कळाल्या आपल्याला, लेकी माहीत आहे. स्वतंत्र म्हणजे कोण? स्वतंत्र म्हणजे सासवा. हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे स्वतंत्रेचा. सासवा फरक आहे. सून कोणाला म्हणायचं? शेजारच्या घरी कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला जायचंय, जाता येत नाही, आत्याकडं सासूकडं जावं लागतं. सासूबाई शेजारच्या घरी कार्यक्रम आहे, तुमची इच्छा असेल तर जाऊ का म्हणते ती सून आहे. आई शेजारी कार्यक्रम आहे, जाऊन येते म्हणणारी लेक आहे. आणि कोणालाच न विचारता उधळत निघते ती सासू आहे. ती स्वतंत्र आहे. ती बंधनच नाही तिला. एकदम मोकळी आहे ती. ऐका, तिला काही धाक नाही कोणाचा. तसं गोकुळातली अवस्था. मग देवाचा वेणू कानावर पडावा. गोपिका देहभान विसरून जायचे. आत्या पाणी नाही, पाण्याला जाऊ का? हो. भरलेला हंडा रिकामा करावा आणि देवाकडे जावा. बरीला उलंडोनी रीता करी घट, मिस पाण्याची लागली शिचट. तिकडं जावं, कन्हैयाकडे जावं, देवाच्या समोर बसावं, तो वेणू ऐकावा. एक गोपाळ जेवायला बसला. ऐका बरं देवाच्या बासरीचा परिणाम. जेवायला बसलाय, गोपिका त्याला वाढायला लागली. वर शिक्यावर दही आहे, ते म्हणते ते दही घे, दही मला वाढ. ते भरणी घेतली खाली, वाढायला लागली आणि तेवढ्यात देवाची बासरी वाजली. हे सगळं जुळून आलं. काय मालक जेवायला बसायला, मालकांना दही मागायला, भरणी खाली घ्यायला, आणि तिची एक मुलगी हरणी समोर बसली, ती रडायला लागली. आणि तेवढ्यात वेणूचा आवाज कानावर पडला. ते पोरगी रडायचं काही थांबत नाही. हरणी रडूच लागली. मालक वैतागला. हे एक काम कर, ती भरणी वर ठेव आणि ती हरणी कडेवर घे, वर मला 2 घास खाऊ दे. मालकानं म्हणावं भरणी वर ठेवून हरणी कडेवर घे, पण देवाच्या बासरीचा एवढा परिणाम हिच्यावर झाला होता. मग हिनं केलं काय? हिनं हरणी उचलली, वर ठेवली, भरणी कडेवर घेतली. एवढा परिणाम हा कन्हैयाच्या बासरीचा परिणाम आहे. मग ते अनेक खेळ खेळले. पोरं थकले. कन्हैया खांदी भार, पोटी भूक, काय खेळायचे सुख. आता खेळ मोडावा परता. आता खेळ बंद करा. देव म्हणले काळजी करू नका. जेवायचे. एक अट कोणती? माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाये. सोरोनिया माये नवनीता नावे. जशी सुदुरी माझी असेल ही तशी तुमची असावी लागते. तिथं आमचे तुकोबऱ्या होते. कमालच आहे देवा. अरे तुझ्यासारखं आम्हाला कसं शक्य आहे? हरी तुझी घोंगडी चांगली, आमाशी कादिली वांगुली. आम्ही जात नाही देवा, आम्हाला जायला सांगतोय. काय घरी आता आमच्या? तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दूरी. ओ माझा पाया वेगळे. माझे कोणी नाही रे, नका माझे कोणी नाही घरी,
नका करू दुरी मज पाया वेगळे. का आता आम्हाला वेगळं करताय, का आम्हाला घरी पाठवताय? कोण आहे घरी? बरं काय आमच्या घरी? घरी ताकाचे सरोवर आणि येथे नवनीताचे पूर. आता आम्ही घरी जात नाहीत. तो कोबरा बोलतात देवा तू जा म्हणतोय आम्ही जात नाहीत, यात नवल नाही. तू आता आमच्या हाताला धरलं आणि धरून ढकलून जरी लावलं तरी तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. का जात नाहीत? अरे तुझ्या संगतीत नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवाला हेच पाहिजे. देवाला थोर प्रेमाचा बुकेला त्याला भाव लागतो. देवानं सर्वांना एकत्रित केलावं, सर्वांचा प्रसाद देवाने एकत्रित केला. तो काला, काला म्हणजे एकत्रीकरण, पण केवळ दह्याचं नाही तर कशाचं एकत्रीकरण आहे? जीवाचं आणि शिवाचं एकत्रीकरण जिथं होतं त्याला काला म्हणा. आणि हा काला वैकुंठात दुर्लभ आहे. वैकुंठी तो वैसे नाही कवळ काही काल्याचे. मग कुठं मिळतो हा विशेष हा लाभ? संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. किती काला दुर्लभ आहे काल्याची आसे. देवदेव झाले मासे कुसुनी आसे तरी सांगा ते हर. एवढा काला दुर्लभ आहे. पण दुर्लभ असणारा काला भगवंताने गोपाळानं दिला. काला दोन ठिकाणी झाला. एक यमुनेच्या पात्रात वाळवंटामध्ये, एक आणि दुसरा वाळवंटात. यमुनेच्या पात्रावर एक काला आणि तिसरा वाळवंटामध्ये. काला वाटला फक्त दोघांनी. अधिकार दोघांनाच आहे. एक देवानं काला वाटावा आणि दोन संतांनी वाटावा. देवाने काला दिला मानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. किंवा संतांनी वाटावा माझा ज्ञानराज गोपाळाशी लाया वाटी. जो काला यमुनेच्या पात्रात झाला, जो काला वाळवंटामध्ये झाला, जो काला देवाने वाटावा, जो काला माझ्या ज्ञानोबरांनी वाटावा, तोच काला आज या पवित्र अशा भूमीमध्ये, या शेरा नगरीमध्ये आपण समापन्न करत आहात. गेली 49 वर्षापासून हा सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमाने समापन्नकडे वाटचाल करत आहे. येणारं वर्ष हे 50वा आहे. येणारं वर्ष म्हणजे शेऱ्यासाठी हे महत्त्वाचं वर्ष आहे. येणारं वर्ष म्हणजे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 2-4 टप्पे सांगितले शास्त्राने. 12वा, 25वा, 50वा, 75वा आणि 100वा. 12 म्हणजे एक तप पूर्ण होतं 12 वर्षाचं. 24 वर्ष द्वितपपूर्ती सोहळा, 25 वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष, 50 वर्ष म्हटलं की सुवर्ण महोत्सव, 75 म्हटलं की अमृत महोत्सव आणि 100 गाठले की शताब्दी महोत्सव. त्यातला एक टप्पा आता आपल्याला एका वर्षात, आता हे सुरूच झालं वर्ष आपलं उद्यापासून, 50वा सोहळा मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमाने आपल्याला समापन्न करायचा आहे. आणि मला वाटतंय आपण जर 49 सोहळे पाहिले असतील तर सर्वांनी 50वा सोहळा बघायचा आहे. सुवर्ण महोत्सव आपण सर्वांनी बघायचे. या शेरा नगरीमध्ये अत्यंत थाटामध्ये तो सुवर्ण महोत्सव संपन्न होणार आहे. कुठंच जायचं नाही, सगळ्यांनी हा सोहळा बघायचा. कुठंच जायचं नाही म्हणजे लातूरला म्हणत नाही मी, वरसुद्धा जायचं नाही. वर म्हणजे वरच्या महाडीवर नवं, जिथून परत येता येत नाही तिथं. यम जरी दारात आला, यमाला सांगायचं वर्षभर थांब, वर्षभर एवढा आमचा कार्यक्रम होऊ दे 50वा. हो, कोणी कुठं जाऊ नका. हो, हे टाळकरी राहतील बरं का भाऊ. सगळे गायक बाळूसाहेब महाराज, शंकर महाराज हेच राहतील, प्रसाद महाराज, संकेत महाराज सगळे हेच राहतील. आता हे म्हटल्यावर मित्र कशाला बदलायचे? आपण मी बी राहतो, मी बी कुठं जात नाही. ऐका, मोठ्या आनंदाने हा सोहळा आपल्याला संपन्न करायचा आहे. आणि ही पवित्र अशी भूमी आहे. खरं म्हणजे ही वारकरी भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. या पवित्र अशा भूमीमध्ये ज्या अत्यंत अभ्यासू व्यक्तीचा जन्म होतो तशी भूमी आहे. या परिसरामध्ये आम्ही ज्यांच्याकडे पाहत असताना एक अत्यंत अभ्यासू वृत्तीचा व्यक्ती म्हणून पाहतो, ज्यांची वृत्ती ही अभ्यासाचीच आहे, बाकी काही लागत नाही, केवळ अभ्यास अभ्यास. अभ्यासातच आपलं जीवन ज्यांनी घालवलं आहे, जे घालवायला लागलेत, भविष्यातही घालवणार आहेत. अत्यंत आम्ही त्यांच्याकडे पाहतानाच युवा कीर्तनकारापैकी एक अभ्यासू कीर्तनकार म्हणून वैभव महाराज सोनवणे यांच्याकडे पाहिलं जातं. आणि ती व्यक्ती आपल्या शेरा या गावातील आहे. मला वाटतं आपल्याला त्यांचा अभिमान असावा आणि अभिमान वाटावा. आणि असं हे जीवन आहे. अत्यंत सुंदर कथा आपण त्यांची ऐकली. मी ऐकली महाराज तुमची कथा, यूट्यूबवर ऐकली. त्यांचे उपकार आहेत. हो, गाडीत प्रवास करताना निघालं कीर्तनाला की ते लावूनच जात होतो. हो, तुम्ही म्हणाल खरंच ऐकली का? हो, खरंच ऐकली. मला एक प्रमाणसुद्धा पाठ झाले. कोणतं? 40 हेच सांगतो. हो, ते प्रमाणच असं आहे. 15 दिवसा माझी
उमेश महाराजांना म्हणले होते चाला. अत्यंत गोड वाणी आहे. वा वा, सांगण्यामध्ये माधुरी आहे. मला पुढं बसूनच कथा ऐकायची होती आणि तो योग मी आणलाही होता एके दिवशी, पण त्यांचं प्रेम थोडं कमी पडलं आणि त्यांनी मी यायची आधीच उरकून टाकली कथा. मी कोळगावचा त्या दिवशी चहासुद्धा पिल नाही, कोळगावची कथा करूनच धावत आलतो इथं. खूप सुंदर आपण कथा केलात. आपल्याही चरणावर सेवा समर्पित करतो. ज्ञानोबराय तुकोबरांना प्रार्थना आहे, आपल्याला ज्ञानोबांनी खूप आयुष्य द्यावं. समाजाची, वारकऱ्यांची, साधकांची आपल्या हातून सेवा घडावी, ग्रंथाची सेवा घडावी, एवढी एक प्रार्थना आपण भगवान श्री तुकोबरांच्या चरणी ठेवूयात. या उत्सवासाठी परिसरातील सर्व गुणजन मंडळी उपस्थित आहेत. माझ्यावरती प्रेम करणारे आपण सर्व मंडळी, भाऊ असतील, आबा असतील, आमचे हरी महाराज असतील, आपण सर्व शेरेकर ग्रामस्थ मंडळी. आणि या उत्सवासाठी ज्यांची अत्यंत सुंदर साथ लाभते आमचे बाळासाहेब महाराज आहेत. परिसरातील एक वेगळंच वैभव आहे. बाळासाहेब महाराज म्हणजे एक वेगळ्याच आवाजाची देणगी आहे त्यांच्याकडे. ते वेगळाच आवाज, ती क्वालिटीच वेगळी आहे. हो, अत्यंत सुंदर आमचे बाळासाहेब महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे बबरुवानजी महाराज आहेत, आमचे मारुती महाराज आहेत, व्यंकटजी महाराज आहेत. आणि ज्यांच्याकडे पाहत असताना एक वारकरी जीवन म्हणून पाहिलं जातं. वारकरी चाली काय असतात हे त्यांनी म्हटल्यावर कळतात. हो, तुम्ही आता ऐकल्या 2-4 चाली त्यांच्या. असा अनेक ठेवा ज्यांच्याकडे आहे. असे आमचे परमार्थ स्नेही, परमार्थ प्रेमी, माझे अत्यंत जीवलग मित्र आमचे शंकरजी महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे काका आहेत. आता आपण सगळीच मंडळी, प्रत्येकांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, पण प्रत्येकांच्या प्रति मनामध्ये आदर भाव व्यक्त करतो. आमचा संकेत असेल, प्रसादजी महाराज असतील, आपण सगळी मंडळी आबा आपण सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. भगवान कृष्ण कन्हैयाने तो काला गोपाळांना वाटला आणि सर्वांनी जय जयकार केला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. मोठ्या प्रेमाने तो गोकुळामध्ये काला यमुनेच्या पात्रावर संपन्न झाला आणि तो काल्याचा आनंद आपण घेतलेला आहे. झालेली सेवा आपणा सर्वांच्या चरणावरती समर्पित करतो. माझ्या वाणीला थांबतो. आपला आवाज ज्यांनी अत्यंत सुंदर आपल्यापर्यंत पोहोचवला, गेली अनेक वर्षापासून शिरा या गावी या उत्सवामध्ये जे अत्यंत सुंदर साथ करतात, खरं म्हणजे या परिसरातील माझी आवडती संशिष्टी माहिती आपले निवाड्याची आमचा आदित्य लकडे असेल, त्याचाही मनातून आभारी आहे. आता एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भगवान श्री ज्ञानोबराय आणि भगवान श्री तुकोबरायांचे चिंतन करायचे, संतांचं भजन करायचे. संतांचं केलेलं भजन हे देवाला आवडतं. हो, म्हणून आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून चिंतन करायचे. आपल्या सर्वांचे हात दिसणार आहेत मोबाईलमध्ये. हो, सगळ्यांचे हात दिसतील, बांगड्या पाटल्या बिटल्या सगळे दिसते. म्हणून हात वर करायचे. या उत्सवासाठी या कीर्तनाचं ज्यांनी चित्रीकरण केलं, म्हणजे आपल्या मराठी भाषेत ज्यांनी शूटिंग केली, नाही बरोबर आहे का? नाही, मराठी भाषेत चित्रीकरण ज्यांनी केलं आणि आपल्या भाषेत ज्यांनी शूटिंग केलंय, ऐका, आमचे नामदेवराय, नामदेव महाराज उगिले, त्यांचे एक स्वतंत्र यूट्यूबला चॅनल आहे. या परिसरातील महाराज लोक ज्यांनी लवकर वर नेली की नाही, वर म्हणजे थोडं माणसात आणली, ते नामदेवराय आहेत आमचे नामदेव महाराज. हो, अत्यंत सुंदर यूट्यूब चॅनल, नामाचा गजर या नावाचं यूट्यूब चॅनल आहे. आपल्यापैकी कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर नामाचा गजर आणि अभंगवाणी हे दोन्हीही चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या. आणि हरिओम मराठी हे एक चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. ते बेलचं बटन दाबा, अजून कमेंट करायला विसरू नका, शेअर करा आणि लाईक करा. हे सगळं करायचे. घंटीचं बटन दाबा, ऐका, हे सगळं करायचं. सबस्क्राईब करा सर्वांनी. ते सकर्स 5 होते कधी कधी म्हणतात. सबस्क्राईब करायचं सर्वांनी. एकदा मोठ्या प्रेमाने टाळी वाजून भजन करायचे. हे बघा, दोन्ही हात वर करायचे. ज्ञानोबराय आपण तुकोबारांची कथा ऐकली, मोठ्या प्रेमानं ऐकली, खूप छान ऐकली. तुकोबांचं भजन करायचे. जी कोणी टाळी वाजवीत नाही आणि माझ्या मागं म्हणत नाही, तिला तिच्या शेजारची शपथ आहे. बघा, दोन्ही हात वर घ्या सर्वांनी, दोन्ही हात. हां, वा वा वा, घ्या घ्या, वर घ्या, दोन्ही हात वर घ्यायचे. ज्यांचे राहिले तिने बी घ्या. कीर्तनात टाळी वाजवली की हात नसलेले हात येतात आणि नाही वाजवल्यावर ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम,
ज्ञानदेव तुकाराम 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 हरे तुकाराम बोला बोले हरि बड़ो पार घुमाए हरे ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय तुका म्हणे छंद 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 दे तुका म्हणे छंद तुका म्हणे छंद तुका म्हणे छंद येणे वेदियेने गोविंद येणे वेदियेने गोविंद बाळकृष्ण नंदाधर बाळकृष्ण नंदाधर येणे वेधी येणे गोविंद येणे वेदियेने गोविंद बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी येणे वेदियेने माना येणे तिने वेदीने गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे आवडत ते म्हणा वेने वेदियेने गोविंदे येने वेदियेने येने वेदियेने येने वेदियेने येने वेदियेने येने वेदियेने गोविंद 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 येने वेदियेने गोविंद येने वेदियेने गोविंद बाळकृष्ण नंदाधर बाळकृष्ण नंदाधर येणे वेदिले गोविंद येणे वेदिले
ಏನೆ ವೇದಿಯೇ ಗೋವಿಂದ ಏನೆ ವೇದಿಯೇ ಗೋವಿಂದ ಏನೆ ವೇದಿಯೇ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಬಾಳಕೃಷ್ಣ ನಂದ ಹರಿ ಬಾಳಕೃಷ್ಣ ನಂದ ಹರಿ ಕೃಷ್ಣನಂದ ಘರಿ ಬಾಳ ಕೃಷ್ಣನಂದ ಘರಿ ಬಾಳ ಕೃಷ್ಣನಂದ ಹರಿ ಬಾಳ ಕೃಷ್ಣನಂದ ಹರಿ ಆನಂದ ನರ ನಾರಿ ಆನಂದ ನರ ನಾರಿ ಬಾಳ ಕೃಷ್ಣನಂದ ಹರಿ ಬಾಳ ಕೃಷ್ಣನಂದ ಹರಿ नरनार आनंद नरनार बाल आनंद नर नारी नर नारी आनंदला नर नारी बाळ कृष्णनंदा हरी बाळ कृष्णनंदा हरी नरनार आनंदला नरनार आनंद जान नरनार 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 आनंद नरनार आनंद नरनार नरनारी नरनारी आनंद नरनारी आनंद नरनारी नरनारी नारी दल्या नर नारी आनंद जान नरनार
घबरू आनंदाला नर नारी नंदागणे बाळकृष्ण नंदागणे नंदागणे विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडली कवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल जय जय विठ्ठल बोला कुंडली कवर हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल शिंके लावी येले दुरी होतो तिघांचे मेवरी तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी घडी वाहत्या धारा घ्यारे रोळीच्या ओपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी घडी तुका मने हाती डोका अधिक उडे नेरी का तुम्ही वारे तुका मने हाती डोका अधिक उडे नेरी का तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी घडी कंठी धरिला कृष्ण मने अवघा जनी प्रकाश वाटो एकामेका वैष्णवलिका संभ्रम हरि वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो वाटो एकामेका वैष्णवलिका संभ्रम कामणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे वाटो एकामेका वैष्णवलिका संभ्रम विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोली रे रे गुरे वेडे वा गुडे उत्तरे राज महाराज तुम्ही हरी नाही उच्चारिला